एंड वेलकम बैक। आप सबका एक बार फिर हार्दिक स्वागत। हम सुन रहे थे एस.आर. हरनौत जी की कहानी m.com। उसका कंटिन्यूशन है यह वीडियो। जिन श्रोतागणों ने उसका पार्ट 1 न सुना हो, कृपया उसकी ओर जाएं। उसका लिंक नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया गया है। तो हमने देखा एक बूढ़ी माँ तड़के तड़के निकल पड़ी है। कहाँ निकल पड़ी है, क्यों निकल पड़ी है? उसकी ताज़ा सूई भैंस मर गई है और वो परसा चमार के घर की ओर निकल पड़ी है ताकि वो आकर उसके भैंस को ओबरे से बाहर निकाले। तो चलो देखते हैं क्या होता है आगे आगे। अब बस एक बड़ा सा मैदान है जिस पर गाड़ियों के टायरों की अनगिनत रेखाएं हैं। यहाँ न पानी है, न बच्चों की चहल पहल, न कोई पशु ही भूला भटका इस तरफ आता है। रेत, बजरी, सरिया और सीमेंट के कितने ही ट्रक यहाँ उतरे हैं जिन्होंने इसे गर्द का अंबार बना दिया है। जिस जगह पर एक ज़माने में पोखर हुआ करता था, जहाँ गांव वाले पशुओं को पानी पिलाने आते थे और जहाँ देवताओं की प्रतिमाएं रखी होती थी, वहीं आज क्या है? एक बड़ा सा मैदान जहाँ कंस्ट्रक्शन मटेरियल्स लेकर न जाने कितने ट्रक उतरे हैं और उन ट्रकों के टायरों की अनगिनत रेखाएं माँ नोटिस करती हैं। रेत, बजरी, सरिया, सीमेंट, ये सब जो कंस्ट्रक्शन के मटेरियल्स हैं। रेत मतलब जो सैंड होता है जो कंस्ट्रक्शन के लिए यूज़ किया जाता है, और बजरी ग्रेवल होता है, और सरिया आयरन रॉड्स, और सीमेंट तो आप जानते ही हैं। और उस मैदान को इन सब ने गर्द का अंबार बना दिया है। गर्द यानी गंदगी। पहले जहाँ प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण एक नेचुरल वाटर बॉडी हुआ करता था, वहाँ प्रगति के नाम पर गंदगी और धूल का एक अंबार देखकर माँ दुखी होती है। माँ पहले बस से आगे निकल गई थी, अचानक ठिठक गई। परसा चमार के घर का रास्ता सड़क से भी तो जाता है। सोचा कि लोग क्या कहेंगे, यही ना कि फलानी मुंह के पास बस होते हुए भी पैदल जा रही है, या उसके बेटे उसको पैसे ही ना देते होंगे। फिर समय भी तो बच जाएगा। जब तक मरी भैंस ओबरे से बाहर नहीं निकाली, न माँ खुद रोटी खाएगी न पशुओं को ही घास चारा डालेगी। चमार के हाथ से उसकी गति जितनी जल्दी हो उतना ही पुण्य, यह ख्याल आते वह मुड़ गई। फिर रुकी, कुर्ते की जेब में हाथ डाला। 3-4 रुपये की चेंज थी। पीछे आकर बस में बैठ गई। कुछ मिनटों बाद ही बस चल पड़ी थी। अपने गांव में आए बदलाव को देखकर मन में अफसोस जताते हुए माँ आगे को निकल गई। अचानक उसे याद आया कि जहाँ उसे जाना है, अर्थात परसा चमार के यहाँ, उसके घर का रास्ता सड़क से भी जाता है। उसे लगा वो बस में न जाकर पैदल जाएगी तो लोग कहेंगे, अरे देखो ये औरत बस की सुविधा होते हुए भी पैदल जा रही है। या फिर कहेंगे उसके बेटे उसको पैसे ही न देते होंगे, तभी तो बेचारी चल रही है। देखो ग्रामीण माहौल में कैसे हमें इस बात की चिंता सताती है कि लोग क्या कहेंगे। ये चिंता इस बूढ़ी माँ को भी हमेशा रहती है। वैसे भी वो जानती है शरीकों का गांव है, लेकिन फिर उन्हें खुद लगा कि भाई अभी उसके पास गंवाने के लिए वक्त थोड़े ही है। जितनी जल्दी हो सके परसे के घर पहुंचना था, उसे लेकर अपने घर आना था। जब तक मरी भैंस को ओबरे से बाहर न निकलवाएगी, न खुद रोटी खाएगी, न पशुओं को घास चारा ही देगी। अतः पीछे आकर बस में बैठ गई। पलक झपकते ही वह जगह आ गई जहां माँ को उतरना था। खेतों से नीचे उतरी तो घर दिख गया। सोचा कि यहीं से हाँक दे दे, पर क्या पता कोई हाँक सुने भी कि नहीं।
यह ख्याल करते हुए वह नीचे उतर गई। कई बरसों पहले माँ का एक बैल मरा था, शायद तब खुद ही आई थी। माँ को अब यह भी याद नहीं कि परसा चमार उनके घर कब छमाही लेने आया था। पति जिंदा थे तो वह महीने में एक आध चक्कर लगा लिया करता, वहीं रह जाता। रात भर गप्पें चलती रहती, खूब बातें होती। वह माँ और पिता के जूते भी गांठ कर ले आता। पर अब तो पता नहीं कितने बरस हो गए, माँ ने कभी जूते नहीं गंठवाए। ज़रूरत भी नहीं पड़ी। अब तो प्लास्टिक का ज़माना है, 20-20 रुपये में जूते मिल जाते हैं, आसान काम। बस में बैठी नहीं कि पलक झपकते ही जहां उसे पहुंचना था पहुंच गई। खेतों के उस पार परसे का घर दिख गया। वहीं से हाँक देकर परसे को पुकारना चाहती थी, लेकिन उसे लगा कि क्या पता कोई हाँक सुने भी कि नहीं। गांव के बदलते माहौल को देखकर शायद माँ के मन में शंका जागी कि शायद पुराने ज़माने के जैसे आजकल मात्र हाँक लगाने से कोई सुनता ही न होगा। वह परसे के घर कई साल पहले आई थी, जब उसका बैल मरा था। परसा को भी माँ के घर आए कई साल हो गए थे। अक्सर वो छमाही लेने के लिए आ जाया करता था। छमाही यानी 6 महीने में एक बार पगार इकट्ठा करना। वो होता था ना कि परसा चमार गांव के किसानों को एवं अन्य लोगों को जूते गांठ कर देता था और गांव वाले फसल की बुआई के बाद उन्हें पैसा देते थे। तो 6-6 महीने में परसा कलेक्शन के लिए गांव की चक्कर ले लिया करता। और जब कभी परसा गांव में माँ के घर आता था तो वहीं ठहर जाता था। उस समय माँ के पति जिंदा थे। रात भर गप्पें चलती, खूब बातें होती। परसा माँ और पिता के जूते भी गांठ कर ले आता था। पर अब माँ याद करती है कि कितने साल हो गए उसने जूते नहीं गंठवाए। ज़रूरत ही नहीं पड़ी। प्लास्टिक का ज़माना जो है, 20-30 रुपये में जूते मिल जाते हैं, आसानी रहती है। अब हैंडमेड जूतों के झमेले में पड़ने की ज़रूरत ही नहीं। इस मशीनी ज़माने ने तो आदमी को आदमी से ही दूर कर दिया है। सोचती विचारती माँ परसे के घर के आंगन में पहुंच गई थी। घर देखा तो हैरान रह गई। पहले तो कच्चा मकान था, मटकंधों का बना हुआ। छत पर बेढंगे से छवाए खपरे हुआ करते थे। खेतों खलिहानों तक चमड़े की बास पसरी होती। आज तो यहाँ वैसा कुछ भी नहीं था। लगा कि वह कहीं गलत मकान में ना आ गई हो। अभी सोच ही रही थी कि एक छोटी सी लड़की बाहर निकली। माँ को देखकर ठिठक गई। माँ ने पूछ लिया, मुन्नी, परसे का घर यही है? उसने कोई जवाब नहीं दिया, शर्मा कर उल्टे पांव भीतर चली गई। माँ सोचती है कि इस मशीनी ज़माने ने तो आदमी को आदमी से ही दूर कर दिया। और सोचते सोचते वो परसे के आंगन में पहुंच गई। जब उसने घर देखा तो हैरान रह गई। परसे का घर एकदम से बदल गया था। पहले क्या था, मटकंधों का बना हुआ मकान था, कच्चा मकान था, मिट्टी के दीवारों से बना कच्चा मकान। उसे ही मटकंधे कहते हैं, मतलब कि मिट्टी के दीवारों से बना घर। और छत पर बेढंगे से छवाए खपरे हुआ करते थे, ठीक वैसे ही जैसे हम कच्चे मकानों में पाते हैं। और खेतों में दूर दूर तक चमड़े पसरे होते, उसमें से गंदी बू आती थी। चमड़े में बास तो बड़ी भयानक होती होगी। लेकिन आज हालात इतने बदल गए कि माँ हैरान रह गई। आज तो यहाँ वैसा कुछ भी नहीं था। उसे एक पल लगा कि शायद वो कहीं गलत मकान में ना आ गई हो। उसको यकीन ही न हुआ कि चमार का घर और चमड़े न दिखना, उसकी बू ना आना। अभी सोच ही रही थी कि एक छोटी सी लड़की बाहर निकली और माँ ने उसे ही पूछ लिया, मुन्नी, परसे का घर यही है?
और वो लड़की भी क्या, उसने कोई जवाब नहीं दिया, शर्मा कर उल्टे पांव भीतर चली गई। कुछ देर बाद एक बुजुर्ग ने दहलीज पर से गर्दन निकाली और बाहर झांकने लगा। पट्टू की बुक्कल के बीच से उसका कोब निकल आया था। चेहरे पर घनी झुर्रियां, जैसे किसी ने बिन बाज के सूखे खेत में हल्की फांटें दे रखी हों। माँ को देखते ही पहचान गया। अरे भाभी, तू! कितनी आत्मीयता थी इस संबोधन में। माँ का धीरज बढ़ गया था, मन भी पसीज गया। देखो, माँ दंग होकर खड़ी थी, परसे का घर देखकर दंग रह गई। और कुछ देर बाद उसने देखा एक बुजुर्ग आदमी दहलीज पर से गर्दन निकाल रहा है बाहर की ओर और झांक रहा है। माँ ने देखा कि उसका कोब निकल आया था, उसके पट्टू की बुक्कल से उसकी कोब नज़र आ रही थी। कोब मतलब जो था ना, पीठ में ऐसा ऊंट के जैसे निकल आता है, मतलब कि वो बैठ बैठ के निरंतर उसके काम करने से शायद उसका कोब निकल आया था। और चेहरे पर घनी झुर्रियाँ थी, काफ़ी झुर्रियाँ थी, जो व्रिंकल्स होता है। और झुर्रियाँ भी इतने गहरे गहरे कि माँ को लगा जैसे सूखे खेत में हल्की फांटे दे रखी हो। वो बुजुर्ग और कोई नहीं, परसा ही था, जो माँ को देखते ही पहचान गया। अरे भाभी, तू! उस संबोधन में कितनी आत्मीयता थी। माँ का मन पसीज गया, उसका धीरज भी बढ़ गया। धीरज कम कब हुआ था माँ का? कम हुआ जब घर के माहौल को बदले देखा। जब उसने परसे के घर के माहौल को बदले देखा तो स्वाभाविक रूप से माँ का धीरज घट गया होगा। उसे ये भी शंका हुई होगी कि शायद ये परसा का घर है ही नहीं। अगर है भी तो उसके रहन सहन इतने बदल गए हैं तो कहीं उसकी सोच भी न बदली हो। लेकिन उस भाभी पुकार ने माँ की सारी शंकाओं को दूर कर दिया। खड़े खड़े ही राजी खुशी हुई। परसा कहने लगा, आजा, अंदर को चल, आज तो बड़ी ठंड है। मारे तो धूप 12 बजे से पहले नहीं आती। यह कहते कहते परसा अभी पीछे मुड़ा ही था कि माँ ने रोक दिया। बैठना नहीं है परसा, मेरी ताजी सुई भैंस मर गई, पहला ही सू था। गला भर आया था माँ का, आंखों से पानी टपकने लगा। देखिए, परसा ने बड़ी आत्मीयता से कहा, जा अंदर को चल, आज तो बड़ी ठंड है। लेकिन माँ बैठने के मूड में न थी। वो चिंताग्रस्त थी। जितनी जल्दी हो सके ओबरे से गाय को बाहर निकलवाना चाहती थी। बोली, बैठना नहीं है परसा, मेरी ताज़ा सुई भैंस मर गई है, पहला ही सू था। बड़ी मुश्किल से माँ इतना कह पाई थी कि उसका गला भर आया और आंखों से आंसू टपकने लगे। माँ का दुख अभी उमड़ आया। एक तो उसकी भैंस मरी है, ऊपर से वो कैसी भैंस है, ताज़ा सूई हुई भैंस है, मतलब कि अभी अभी उसका प्रसव हुआ है, और वो भी पहला प्रसव था। तो काफ़ी दुखदायक अवस्था थी माँ की। उसका गला भर आया और आंखों से आंसू टपकने लगे। क्षण भर खड़ा रहा परसा, फिर भीतर चला गया। माँ को तसल्ली हुई कि वह भीतर जाएगा, छुरी निकाल किल्टे में डालकर बाहर आएगा और चल पड़ेगा। लेकिन जब वह दोबारा बाहर आया तो उसके एक हाथ में पटड़ा और दूसरे में आग भरी अंगीठी थी। माँ को पटड़ा पकड़ाया और अंगीठी सामने रख दी। खुद भी उसी के पास बैठ गया। जेब से बीड़ी निकाली, एक माँ को दी, दूसरी अंगीठी की आग में ठूंस कर सुलगा ली। माँ ने भी ऐसा ही किया। दोनों पीने लग गए। कुछ देर गहरे कश लेते रहे। परसा क्षण भर खड़ा रहा और अंदर को गया। ये देख माँ को तसल्ली हुई। उसने क्या सोचा कि परसा भीतर जाकर भैंस को फिकवाने के औजार निकालेगा और छुरी वगैरह वही, और किल्टे में डालकर सीधे चल पड़ेगा माँ के साथ। लेकिन जब परसा बाहर आया तो उसके हाथ में छुरी किल्टा वगैरह कुछ न था। बदले में एक हाथ में पटड़ा और दूसरे में आग भरी अंगीठी थी। पटड़ा यानी देखो, ये जो होता है बैठने के लिए, अक्सर अंगीठी के पास इसी में बैठ जाते हैं।
माँ को पटड़ा पकड़ाया और खुद भी उसी के पास बैठ गया और जेब से बीड़ी निकाली, एक माँ को भी दी और खुद भी अंगीठी की आग में ढंस कर बीड़ी सुलगा ली। माँ वहाँ बैठकर बातें करने के मूड में थोड़ी ही थी, लेकिन विवश होकर थोड़ा बैठना ही पड़ा। वो पूछने लगी, तेरा भी कभी गांव की तरफ चक्कर ही नहीं लगा? अब कहाँ चला जाता है भाभी, चढ़ाई में चलते दम फूलने लगता है। फिर टांगे भी जवाब देने लगी हैं अब। पर साल फसल पर भी तो नहीं आया तू, मारे पास ही कितने सालों की छमाही हो गई होगी। परसे ने एक गहरी सांस ली, खांसता भी गया, चेहरे पर दर्द उतर आया था। देखो, दोनों बीड़ी का कश लेते लेते परसा कहने लगा, अब कहाँ चला जाता है भाभी, चढ़ाई में चलते दम फूलने लगता है, टांगे भी दुखने लगती है। देखिए, वो काफ़ी बूढ़ा हो चला था, अब पहले जैसे चला नहीं जाता था। माँ ने पूछा कि तेरा भी कभी गांव की तरफ चक्कर ही नहीं लगा? इसका उत्तर वो देता है कि अब उससे चला ही नहीं जाता। पर माँ पूछने लगी कि साल फसल पर भी न आया तो, हमारे पास ही न जाने कितने सालों की छमाही हो गई होगी। देखो, माँ कितनी बड़ी दिल वाली थी, वो स्वयं याद दिलाती है कि कितने सालों की छमाही परसे का अभी बनता है उसकी अपनी ओर से। यह सुनते ही परसे के चेहरे पर दर्द उतर आया। उसने गहरी सांस ली और खांसते हुए बोला, जाने दे भाभी, पुरानी गला, तैने रखी होगी इतनी लिहाज, पर दूसरे तो सब नाक चढ़ाते हैं, तुम्हारे जैसे थोड़े ही हैं सब। बामणों कणैतों का गांव है, बड़ी साल पहले गया था, उस टाइम जब भाई मरा था। लगे हाथ छमाही भी मांगने चला गया। बामणों ने तो मना ही कर दिया, कहने लगे कि परसा, अब जूते कौन बनाता घटाता है, बड़े बनाए मिल जाते हैं दुकानों में। तू तो जानती है भाभी, काम के साथ ही आदमी की गरज होती है, फिर मुए को नहीं पूछता कोई। अब देखिए, परसा अपना दुख कहने लगा, जाने भी दे भाभी, वो तो पुरानी बातें हैं, सब तुम्हारे जैसे थोड़े ही हैं गांव में। छमाही के लिए जाएं तो दूसरे तो सब नाक चिढ़ाते हैं। तुमने रखी होगी इतनी लिहाज, लेकिन गांव में तुम्हारे जैसे लोग अब कम ही हैं। ब्राह्मणों कनैतों का गांव है। ब्राह्मण और कनैत, कनैत यानी जो राजपूत क्षत्रियों के वंशज माने जाते हैं, दोनों सवर्ण जाति के लोग, हाई क्लास। उन्होंने तो साफ मना कर दिया, कहने लगे, अरे परसा, आप जूते कौन बनाता घटाता है, बने बनाए मिल जाते हैं दुकानों में। और यह कहते हुए माँ को परसे का दुख साफ नज़र आता है। वो कहने लगा, काम के साथ ही आदमी की गरज होती है। देखो, कितने पते की बात परसा चमार कह रहा है, काम के साथ ही आदमी की गरज होती है। पहले जब ब्राह्मणों और कनेतों को जूते की ज़रूरत होती थी तो परसा की भी ज़रूरत थी, लेकिन अब जब 20-30 रुपये में दुकानों में आसानी से जूते मिल जाते हैं तो परसा की कोई नहीं पूछता। तो इसमें ये जो परसा चमार की जो उसकी अपने हाथ की हुनर है, वो अब कर नहीं पा रहा है, उसका कोई मान नहीं रख रहा है गांव में, उसका सारा दुख परसे की इस वाक्य में झलकता है। वो कहता है, भाभी, काम के साथ ही आदमी की गरज होती है, उसके बाद तो कोई किसी का नहीं पूछता। और उसने अंगीठी की आग को उंगलियों से ठीक किया और माँ की बेचैनी बढ़ती गई। परसा बोलता जा रहा था, पहले पुराना वक्त था, दुकानें नहीं थी, सड़क नहीं थी, तब परसा बड़ा आदमी था। शादी ब्याह हमारे कंधों पर, शादी की पटियारी और भात के लिए पतली महार जिम्मे, बूट तो परसे के ही होने चाहिए। अब तो न कहार न चमार, टैम टैम की बातें हैं भाभी। अब देखिए, परसा कैसे याद करता है पुराने ज़माने में जब दुकानें न थी, सड़क नहीं थी, तब परसा बड़ा आदमी था। क्योंकि होता क्या था, शादी ब्याह में, पुराने ज़माने में शादी ब्याह के अवसर पर दूल्हा दुल्हन को ढोने की जो प्रमुख सवारी के रूप में डोली का चलन था, और इसे ढोते थे कहार। प्रचलित परंपरा और रस्म के अनुसार
बारात निकलने से पहले दूल्हे की सगा संबंधी महिलाएं डोल चढ़ाई रस्म के तहत बारी बारी से दूल्हे के साथ डोली में बैठती थी। चलो रे डोली उठाओ कहार, ये गीत आपने सुन रखा होगा। यह गीत जब भी बजता है कानों में भावपूर्ण मिश्री सी घोल देता है। ऐसा इसलिए क्योंकि इसमें छिपी है किसी बहन या बेटी के उसके परिजनों से जुदा होने की पीड़ा, और दूसरी तरफ नव दाम्पत्य जीवन की शुरुआत। जुदाई की इसी पीड़ा और मिलन की खुशी के बीच की कभी अहम कड़ी रही डोली आज न रही, और न ही उसे ढोने वाले कहार। तो परसा वही कहते हैं कि पहले तो शादी ब्याह में बूट जो पहनते थे दूल्हा, वो ज़रूरी था कि परसा ही बनाए। गांव वालों को ये एक ज़िद थी कि बस बूट हो, शादी की बूट हो तो परसा ही बनाना चाहिए। अब तो क्या है, न कहार न चमार, अब तो हमारी कोई ज़रूरत ही नहीं है। देखिए, ये जो उच्च वर्ग के लोग थे उस समय, जो ये डोली ढोने की बात आती है तो वो थोड़े ही ढोते थे। जो ब्राह्मण और कनैत थोड़े ही ढोएंगे, वो तो इन बेचारे कहारों को इसे ढोने का काम सौंपते थे। और चमार क्या करता था, उनकी शादी ब्याह में जूता बनाता था। अब इन दोनों की ज़रूरत नहीं रही। अब देखिए, गाड़ी आ गई है, अब थोड़े ही कोई डोली में जाता है, और जूते बन गए हैं प्लास्टिक के, रबर के। अब इनकी कोई नहीं पूछता। टाइम टाइम की बातें हैं भाभी। चेहरे पर आक्रोश और खीज भर गई थी। माँ चुपचाप देखती रही। पूछना चाहती थी कि इन बामणों कनैतों के पशु कौन फेंकता है, पर पूछ ही न पाई। वह परसे से एक बार फिर चलने का अनुरोध करने को हुई कि परसा फिर कहने लगा, माफ़ करियो भाभी, तू तो हमारी आपनी घर की है। कोई बामन कनैत आया होता तो आंगन में खड़े भी नहीं होने देता। अब हमारे घर में न कोई बूट जोड़ा गांठता है, न पशु फेंकता है। बच्चे नहीं मानते। बड़ा तो शिमला में अफसर बन गया है, छोटा बस स्टेशन पर दुकान करता है। तेरे को कैसे नहीं पता भाभी, मैं तो अब कहीं न आता न जाता। अब देखिए, बात कहते कहते परसा के चेहरे पर आक्रोश और खींच एकदम भर गया था। माँ ये सब चुपचाप देख रही थी। माँ खुद परेशान थी, लेकिन परसे की परेशानी को भी समझ सकती थी। वो पूछना चाहती थी कि इन बामणों कनैतों के पशु कौन फेंकता है, लेकिन पूछ नहीं पाई। और वह परसे से एक बार फिर चलने का अनुरोध करने को हुई। उससे पहले ही परसा कहने लगा, माफ़ करियो भाभी, तुम हमारी घर की हो, अपनी घर की हो, इसलिए मैं तुम्हें यहाँ बिठा रहा हूँ। कोई बामन कनैत होता तो आंगन में खड़े भी ना होने देता। इतना गुस्सा और आक्रोश था परसा चमार के मन में। हमारे घर में अब न कोई बूट जोड़ा गांठता है, न पशु फेंकता है। हमने वो पेशा ही छोड़ दिया। बच्चे नहीं मानते। अब बड़ा शिमला में बड़ा अफसर बन गया है बड़ा बेटा, छोटा बस स्टेशन में दुकान करता है। भाभी, आपको ये सब नहीं पता था क्या? परसा पूछ रहा है। माँ सुनकर हैरान परेशान हो गई। याद आया कि परसे का ठिया उधर कहीं होता था। वह आंगन के किनारे देखने लगी तो परसे ने बताया, वो देख, उधर मेरा ठिया होता था। लड़कों को बथेरा समझाया कि मुए इसको तो रहने दो, पर कहाँ माने। अपने काम से इतनी नफरत जैसे ये बामन हमारे से करते हैं।
तोड़ दिया उसको, सारा सामान भी पता नहीं कहाँ फेंक दिया। वहाँ अब लैट्रिन बना दी। अब देखो माँ एकदम परेशान हो गई जब उसने सुना कि परसा चमार अभी कोई जानवर पशु फेंकता ही नहीं, उसने वो सब बंद कर लिया है। तो उसकी जो इतने देर से उसकी जो इच्छा थी वो अचानक उसे लगा कि अब क्या होगा मेरी भैंस का। और उसे अचानक याद आया कि वहीं आंगन में, परसा के घर के आंगन में एक ठिया हुआ करता था, मतलब जहाँ वो उसका वर्क प्लेस था, जहाँ वो जूते काटता था। उसने वहाँ देखा तो वहाँ उधर कुछ भी नहीं है। और परसा समझ गया कि माँ वही, उसी माँ का इशारा भी उसी की ओर है। तो उसने सफाई दी कि लड़के लड़के ने उसके ठिये को भी नष्ट कर दिया, उसे फेंक दिया कहीं पे। लड़कों को बहुत समझाया कि कम से कम उसको तो रहने दो, पर कहाँ माने। बच्चों को, जो हमारी पुश्तैनी पेशा है जूता गांठने की, उससे इतनी नफ़रत जैसे ये बामन हमसे करते हैं। तोड़ दिया और सारा सामान भी पता नहीं कहाँ फेंक दिया। और वहाँ क्या बन गया, अब लैट्रिन बन गई। देखो ये जैसे 1960s-70s में जब दलित लिटरेचर बड़ी मात्रा में उभर कर सामने आने लगा था, खास करके आत्मकथाएं, तब हमने देखा कैसे दूसरों का मैल ढोने का काम दलित करते थे, सर पर ढोते थे। दूसरों के ड्राई लैट्रिन्स की जो मैल है ये ढोते थे। अब देखिए 2000 तक आते आते एक सकारात्मक चेंज आ गया है समाज में कि यहाँ भी अब लैट्रिन बनने लगी है, लैट्रिन बन गई है। वो तो है ठीक, लेकिन परसा चमार को अपने जो ठिये का नष्ट होने का, अपने पेशा का न कर पाने का, हालांकि उस पेशे में उसको कोई खास इज्जत नहीं मिलती थी, लेकिन उसकी जीवनी थी वो उसको प्रिय था। और एक ज़माने में वो, उसमें हुनर था उसका, और लोग उसके पास बैठते थे, उसके कौशल को देखते थे, कैसे वो जूता गांठता है, कैसे चमड़े को जूते में बदलता है। तो उसमें उसका एक सेटिस्फैक्शन था, वो उस काम में उस्ताद था, मास्टर था। लेकिन आज सब कुछ ख़त्म हो गया है। उसके अपने बच्चे, नए जनरेशन के, उसके उसी पेशे को शर्मनाक मानते हैं और उसे पूरा, उसके ठिये को ही वहाँ से हटा दिया। और वो दुख उसके चेहरे में साफ नज़र आ रहा था। माँ ने ये सब देखा और माँ हैरान परेशान हो गई। कहते कहते अंगीठी दोनों हाथों से ऊपर उठाकर हिला दी। अंगारे चमकने लगे। फिर उठकर भीतर चल दिया। माँ ने जब उसकी आंखों में देखा था तो वे गीली थीं। शायद अपनी विरासत के यूं खो जाने से मन भर आया होगा। भीतर जाते उसने पट्टू के छोर से आंखें पोंछी। दरवाजे पर पांव रखते ही कुछ याद आया। वहीं से बोला, तू मेरे लड़के से कहियो, वो कुछ कर देगा। अब जाते जाते अंगीठी दोनों हाथों से ऊपर हिलाकर परसा जाता है अंदर, और माँ ने देखा कि उसकी आंखें गीली थी। उसे काफ़ी दुख, ये उसके ठिये का नष्ट होना, उसके विरासत के खो जाने जैसे था। वो काफ़ी दुखी था और वो अपने पट्टू के छोर से आंखें पोंछने लगा। लेकिन उसके मन में इस औरत के प्रति भी दया थी, मतलब कि ये अपनी भाभी के समान मानता था माँ को। ये जो बूढ़ी औरत को वो अपनी भाभी के समान मानता था, और वो चाहता था मन से कि इसकी बात भी हो जाए, इसके भैंस भी ओवरे से निकल जाए। तो वो जाते जाते कहता है, तू मेरे लड़के से कहियो, वो कुछ कर देगा। माँ की हालत देखने वाली थी। उसके न बैठते बनता था, न वहाँ से आते। कोई माँ का चेहरा देखता तो पसीज जाता। नज़र फिर ठिये की तरफ गई। याद करने लगी कि जब वह यहाँ आती तो भीतर बैठ जाती। गांव के और भी कितने लोग परसे के आस पास बैठे रहते। उनमें बामन, कनैत, कोली, चमार सब होते। न किसी को छूत और न छौत। उस समय तो परसा चमार नहीं, एक बड़ा कारीगर होता, मास्टर, उस्ताद होता। अब देखिए माँ क्या सोच रही है। अपना दुख एक तरफ रख कर वो परसे की दुख, परसे की जीवन के बारे में सोच रही है कि जब वो पहले यहाँ आया करती थी तो यहाँ जो परसे का ठिया हुआ करता था,
और वो वहाँ जूते गांठ रहा होता था। तो वहाँ सभी लोग पास में बैठे ये सब देख रहे होते। ब्राह्मण होता, कनैत होता, कोली होता, चमार होता। ब्राह्मण अपने काम में उस्ताद होगा, लेकिन जूते गांठने में परसा उस्ताद था। तो परसे का उस समय स्थान था। उस समय तो किसी को छूत अछूत न थी, क्योंकि काम जो निकलवाना था। उस समय तो परसा चमार नहीं, एक बड़ा कारीगर होता। तो ये माँ याद करती है। वह छोटी सी लड़की फिर बाहर आई और भागती हुई शौचालय में चली गई। तपाक से दरवाज़ा बंद किया। शौच की बांस का भपका हवा के झोंके के साथ माँ की नाक में घुस गया। चादरों से मुंह नाक ढक लिया। उठी और चल दी, सोचते हुए कि क्या करे, कहाँ जाए। मन में एक आस बची थी कि परसे का लड़का कुछ करेगा। माँ वहीं असमंजस में पड़ी हुई वहीं बैठी थी कि अचानक वो छोटी सी लड़की जो पहले माँ को दिखी थी, वो भागती हुई आई, शौचालय में गई और तपाक से दरवाज़ा बंद किया। और शौच की बांस हवा के झोंके से बाहर आई और माँ ने क्या किया, चादरों से अपना मुंह नाक ढक लिया, उठी और चल दी, सोचते हुए कि क्या करे, कहाँ जाए। मन में बहुत परेशान थी। अब एक ही आस बची थी कि परसे का लड़का कुछ करेगा। सूरज काफ़ी चढ़ आया था। घर अकेला था। पशु भूखे प्यासे होंगे। माँ लंबे लंबे कदम बढ़ाने लगी। बस अड्डे पर पहुंची, तब तक दुकानें खुल गई थी। अब अचानक माँ को याद आया कि उसके घर में पशु भूखे प्यासे होंगे। वो तो तड़के निकली थी परसा चमार के यहाँ। अब लंबे लंबे कदम बढ़ाने लगी। अब उसका जी हुआ जितनी जल्दी हो सके घर पहुँचे। और बस अड्डे पर उसने देखा कि कई दुकानें भी खुल गई, मतलब कि सुबह हो गया। और माँ देखने लगी कि वहाँ चाय की दुकान है, आटा चावल की दुकान, कपड़े की दुकान, सिगरेट बीड़ी की दुकान और नाई की दुकान। और एक और दुकान पर नज़र गई जिसमें एक दो छोटी मशीनें रखी थी। माँ ने देखा एक एक दुकान है जो एक नज़र पर पता नहीं चलता वहाँ क्या बिक रहा है। केवल एक दो छोटी छोटी मशीनें रखी हैं। और वहाँ बैठे लड़के को भी अम्मा नहीं जानती थी। बाकी सभी तो उसी गांव बेड़ के थे। उधर देख ही रही थी कि कानों में आवाज़ आई, ताई कहाँ थी तड़के तड़के। अब अचानक माँ ने देखा कि कोई उसे पुकार रहा है, कह रहा है कि ताई तू कहाँ थी तड़के तड़के। मुड़कर देखा तो क्या देखती है, कौन है, बुधराम नाई था। झाड़ू लगाते उसने फिर कहा, ताई आ जाना, बैठ, चाय का घूंट लगा ले। अब बुधराम नाई ने उसे चाय पीने के लिए बुलाया। माँ बैठना नहीं चाहती थी, पर सोचा कि बुधराम ही परसे के लड़के से बोलकर भैंस फिकवा दे। वह अंदर जाकर बैठ गई और जल्दी जल्दी सारी बात बता दी। माँ के चेहरे से काफ़ी परेशानी झलक रही थी। बुधराम ने सारी बात सुनी तो हल्का सा मुस्कुरा दिया, जैसे वह कोई समस्या ही न हो। अब देखिए, माँ वहाँ बैठना नहीं चाहती थी, चाय वाय पीने का मूड नहीं था। लेकिन माँ को अचानक मन में लगा कि शायद बुधराम के द्वारा परसे के लड़के के बारे में पता चलेगा, उसकी दुकान के बारे में, और वो कुछ कर देगा परसे का लड़का। तो उसने अपनी सारी दुखड़ा बुधराम को सुनाई। और बुधराम तो मानो उसको सुनकर हल्का सा मुस्कुरा देता है, जैसे वो कोई समस्या ही ना हो। उसने अपने बाएं हाथ का इशारा किया और माँ को बताया कि बगल में ही उसकी दुकान है। झाड़ू बेंच के नीचे फेंका और बाहर निकल पड़ा। माँ उसके पीछे पीछे चल दी। दोनों दुकान पर पहुँचे। परसे के लड़के का नाम महेंद्र था। माँ को कुछ तसल्ली हुई। बताने का प्रयास भी किया था, वह उसी के घर से आ रही है, पर महेंद्र ने ध्यान ही न दिया। अब देखो, परसे का लड़का जिसका नाम महेंद्र था, माँ बताना चाहती थी महेंद्र के पिता परसा चमार और माँ का जो संबंध था, जो आत्मीयता थी, वो बताना चाहती थी उसके बेटे को। लेकिन कहाँ, वो महेंद्र को वो सुनने की कोई फुर्सत ही न थी। उसने बस माँ को कुर्सी पर बैठने का इशारा किया। उसी ने बताया कि ताई की भैंस मर गई है। बुधराम ने ही माँ को कुर्सी पर बैठने का इशारा किया। अब देखो, महेंद्र ने इतना भी लिहाज नहीं किया कि माँ को वो कुर्सी पर बिठाए और पूछे कि क्या बात है। लेकिन बुधराम ने माँ को कुर्सी पर बैठने का इशारा किया और बुधराम ने ही बताया कि ताई की भैंस मर गई है। महेंद्र ने माँ का नाम पूछा और फिर कंप्यूटर में कुछ ढूंढने लग गया।
माँ कुर्सी से उचक कर देखने लगी। माँ पहली बार कंप्यूटर देख रही है और माँ उचक कर उसे देखने लगी। स्क्रीन पर अक्षर भाग रहे थे। उसने अपने घूमने वाली कुर्सी जब पीछे घुमाई तो माँ बैठ गई। महेंद्र भी काफ़ी शान बान में था। वो रिवॉल्विंग चेयर में बैठा था और वो घूमने वाली कुर्सी जब उसने घुमाई तो माँ अचानक से पीछे बैठ गई। वो बताने लगा, माताजी, आपका नाम हमारे पास नहीं है, न ही पशुओं की लिस्ट। पंडितों ठाकुरों ने तो पहले ही अपना रजिस्ट्रेशन करवा दिया है, आप भी करवा लो। अब माँ एकदम अचंभे में पड़ गई, ये क्या बात कर रहा है। अब देखो महेंद्र बताने लगा, माताजी, आपका नाम हमारे पास नहीं है, न ही पशुओं की लिस्ट। पंडितों ठाकुरों ने तो पहले ही अपना रजिस्ट्रेशन करवा दिया है, आप भी करवा लो। माँ की समझ में कुछ नहीं आया। अब महेंद्र ने कंप्यूटर में देखा और उसके लिस्ट में देखा कि माँ का नाम वहाँ नहीं है, ना ही पशुओं की लिस्ट है। तो उसने समझाया माँ को कि आपको अपना रजिस्ट्रेशन करवा लेना चाहिए, यहाँ के पंडितों ठाकुरों ने तो कर ली है। माँ की समझ में कुछ नहीं आया। आश्चर्य से बुधराम को देखने लगी। उसी ने माँ को समझाया, ताई देख उधर, गांव के जितने भी आदमी हैं उनके नाम पशुओं के साथ लिखे हैं। वो देख, मेरा भी नाम है, उंगली से बताने लगा। जब कोई पशु मरता है या पैदा होता है, इसमें दर्ज हो जाता है, फीस लगती है इसकी। अब देखिए, बुधराम समझाने लगता है कि गांव में जब भी कोई जानवर जन्म लेता है या मरता है, इसका रजिस्ट्रेशन इस यंत्र में होता है और इसकी फीस भी लगती है। अगर तेरा नाम होता, मिनट में ईमेल करके महेंद्र शहर से 2-4 आदमियों को बुला लेता और शाम तक तेरी भैंस ओबरे से बाहर। अब वो समझाता है, अगर तुम्हारा नाम यहाँ दर्ज होता, रजिस्टर होता, तो महेंद्र क्या करता, एक ईमेल द्वारा शहर से 2-4 आदमियों को बुला लेता और शाम तक तेरी भैंस ओबरे से बाहर। माँ की चिंता बढ़ गई। हैरान परेशान होकर पूछने लगी, पर बुधराम, वो भैंस को कैसे फेंकेंगे। अब माँ सोचती है, इस यंत्र के द्वारा, इस यंत्र में रजिस्टर करने से भैंस को कैसे फेंका जा सकता है भला। ताई, वो लोग शहर से अपनी गाड़ी में आएंगे, तेरी भैंस को ओबरे से बाहर निकालेंगे, ले जाएंगे, उसे काटेंगे पर फेंकेंगे नहीं, जैसे हमारे चमार करते हैं। मांस, हड्डियाँ, खाल सब अपने साथ लेते जाएंगे। न खेतों में गंदगी रही, न गिद्धों और कुत्तों का हुड़दंग। अब बुधराम समझाता है कि माँ वो क्या है कि शहर से वो गाड़ी में आएंगे, भैंस को ओबरे से बाहर निकालेंगे और उसे काटेंगे, पर जैसे चमार करते हैं यहाँ वहाँ फेंक कर गंदगी नहीं करेंगे। पूरी मांस, हड्डी, खाल सब अपने साथ गाड़ी में लेते जाएंगे। तो इससे क्या है, खेतों में भी गंदगी न रहेगी और न गिद्धों और कुत्तों का हुड़दंड रहेगा। माँ का सिर चकरा गया, कुछ पल्ले नहीं पड़ा। उठी और बाहर निकलते निकलते एक नज़र बुधराम पर डाली, दूसरी महेंद्र और उसकी मशीन पर। अब क्या करे, कुछ समझ नहीं आया। अब उसका सर चकराने लगा। अब माँ सोच रही है कि उसने रजिस्ट्रेशन भी नहीं किया, परसा चमार ने भी इनकार कर दिया, परसे के बेटे ने भी इनकार कर दिया। अब वो क्या करे, उसका सिर चकराने लगा, कुछ पल्ले नहीं पड़ा। वो उठी और बाहर निकलते निकलते एक नज़र उसने बुधराम पर डाली और दूसरी महेंद्र और उसकी मशीन पर। सड़क पर आकर माँ ने उस दुकान की तरफ फिर देखा। बड़े बड़े अक्षरों में दुकान का नाम लिखा था, m.com। तो ये थी SR हरनौट जी की कहानी m.com। ये कहानी बहुत कुछ कह जाती है, काफ़ी कुछ सोचने के लिए भी मजबूर कर जाती है। भारतीय समाज में व्याप्त वर्णाश्रम व्यवस्था, उसका गठन, जातिगत भेदभाव, आप सबको पता ही है। हिंदू कैस्ट सिस्टम इज़ वन ऑफ द मोस्ट वाइडली स्टडीड सोशल सिस्टम इन द वर्ल्ड। तो वर्णाश्रम व्यवस्था जो हिंदुइज्म की जड़ है, वो वास्तव में किस पर आधारित था? धर्म पर। धर्म यानी रिलीजन नहीं, बल्कि ड्यूटी पर, धर्मा। तो अब परसा चमार अपनी ड्यूटी, अपना कर्म नहीं कर पा रहा है, तो क्या मॉडर्नाइजेशन के युग में वो कैस्ट सिस्टम से अलग हो सकता है? इस प्रकार के कई अहम सवाल
ये कहानी उठाती है। क्या वेदों में जो कहा गया है कि ब्राह्मण का जन्म ब्रह्मा के मुख से और शूद्र का जन्म ब्रह्मा के पैर से हुआ है, क्या ये सत्य है? क्या आदमी का लिहाज समाज केवल तब तक करता है जब तक उससे कोई काम रहता है? क्या मॉडर्नाइजेशन ने इस प्रकार के कई लोगों का पेशा नष्ट कर दिया? लेखक की नज़र उन लोगों के दुख की तरफ ज़रूर गई जिस और हमने न देखा। जब 20-30 रुपये में प्लास्टिक के चप्पलों ने मार्केट पर कब्जा कर लिया था, तब हमने ये कदापि न सोचा इन सब के प्रभाव ने चमारों के पेशे पर क्या असर डाला होगा। एक बूढ़ी माँ, अकेली औरत के दुख से हम गुजरे। इससे ज़्यादा और बहुत कुछ ये कहानी कहती है और उन सब मुद्दों से आपका साक्षात्कार हम कराएंगे अगले वीडियो में। जुड़े रहिए। अपनी प्रतिक्रिया एवं क्रिएटिव सजेशंस ज़रूर कमेंट बॉक्स में ड्रॉप कीजिए। अब चलते हैं इसके मलयालम वर्जन की ओर। अब बस एक बड़ा सा मैदान है जिस पर गाड़ियों के टायरों की अनगिनत रेखाएं हैं। यहाँ ना पानी है, न बच्चों की चहल पहल, न कोई पशु ही भूला भटका इस तरफ आता है। रेत, बजरी, सरिया और सीमेंट के कितने ही ट्रक यहाँ उतरे हैं जिन्होंने इसे गर्द का अंबार बना दिया है। അപ്പോൾ അമ്മ പെട്ടെന്ന് ആലോചിക്കുകയാണ്, ആ ബസ് സ്റ്റാൻഡ് നിൽക്കുന്ന സ്ഥലം ഇപ്പോൾ ഒരു വലിയ മൈതാനം പോലെ ആയിരിക്കുകയാണ്. അവിടെ വണ്ടികൾ ഇങ്ങനെ വന്നും പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. അത് എന്ത് വണ്ടികളാണ്? മണ്ണ്, സിമൻറ്റ്, ഗ്രാവല്, കമ്പി, ഈ കൺസ്ട്രക്ഷൻ മെറ്റീരിയൽസ് എല്ലാം കൊണ്ടുവരുന്ന ട്രക്കുകൾ ഇങ്ങനെ വന്നും പോയും അതിൻ്റെ കുറേ വേസ്റ്റും മണ്ണും എല്ലാം കൂടെ ആയിട്ട് ആ പ്രദേശം ആകെ മൊത്തം ഒരു ഗർദ് കാ അമ്പാർ. ഗർദ് എന്ന് പറയുമ്പോൾ ഇങ്ങനത്തെ അഴുക്ക്, വേസ്റ്റിൻ്റെ ഒരു കൂമ്പാരമായി മാറിയിരിക്കുകയാണ്. माँ पहले बस से आगे निकल गई थी, अचानक ठिठक गई। परसा चमार के घर का रास्ता सड़क से भी तो जाता है। सोचा कि लोग क्या कहेंगे, यही ना कि फलानी मुँह के पास बस होते हुए भी पैदल जा रही है, या उसके बेटे उसको पैसे ही ना देते होंगे. അമ്മ ഇങ്ങനെ പെട്ടെന്ന് ഒന്നും ആലോചിക്കാതെ ഇങ്ങനെ നടന്നു. പിന്നീടാണ് ആലോചിച്ചത്, അയ്യോ ബസ്സിൽ പോയാലും പർസയുടെ വീട്ടിലെത്താം, പർസയുടെ വീടിൻ്റെ മുമ്പിൽ കൂടെയാണ് ഈ റോഡ് പോകുന്നത്. അല്ലേ തന്നെ ഞാൻ നടക്കുന്ന കണ്ട ആൾക്കാർ വിചാരിക്കില്ലേ, അയ്യോ ഈ സ്ത്രീക്ക് എന്താണ്, ഈ സ്ത്രീക്ക് ബസ് ഉണ്ടായിട്ടുകൂടി, ഇത്രയും സൗകര്യം ഉണ്ടായിട്ടുകൂടി ബസ്സിൽ പോയിക്കൂടെ. അല്ലേ ചിലർ പറയും, ഓ മക്കൾ പൈസയൊന്നും കൊടുക്കുന്നില്ലായിരിക്കും, അതായിരിക്കും. അപ്പോൾ ഈ ഗ്രാമത്തിൽ ഇങ്ങനത്തെ ചിന്ത, മറ്റുള്ളവർ എന്ത് വിചാരിക്കും എന്നുള്ളത് വളരെ പ്രബലമായിരുന്നു. പ്രത്യേകിച്ച് ഈ ഗ്രാമത്തെ പറ്റി അമ്മ പറയുന്നുണ്ട്, സരീക്കോം കാ ഗാവ് എന്ന് നേരത്തെ നമ്മൾ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ കണ്ടു. എന്നുവെച്ചാൽ മറ്റുള്ളവരെ പറ്റി എന്തെങ്കിലും അസൂയാക്കുൾ പറയുന്ന ഒരു ഗ്രാമമായിരുന്നു. അല്ലേ തന്നെ സമയത്തോ ബച്ച് ജായക, അമ്മയ്ക്കിപ്പം സമയം ലാഭിക്കണമായിരുന്നു. എത്രയും വേഗം പർസ ചമാറിൻ്റെ വീട്ടിലെത്തി അദ്ദേഹത്തിനെയും വിളിച്ചുകൊണ്ട് തിരിച്ച് വീട്ടിലെത്തണമായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ വേറൊരു കാര്യമുണ്ട്, ജബ് തക് മരി ഭैंस ओबरे से बाहर नहीं निकाली, न माँ खुद रोटी खाएगी, न पशुओं को ही घास चारा डालेगी. ആ തൊഴുത്തിൽ നിന്ന്, ഓബരെ എന്ന് പറയുന്നത് തൊഴുത്തിൽ നിന്ന് ഈ ചത്തുപോയ ആ എരുമ അതിനെ വെളിയിലിറക്കാതെ അമ്മ സ്വയം ഒന്നും കഴിക്കൂല, പശുവും കോപി മറ്റ് പശുക്കൾക്കും ഒന്നും കൊടുക്കൂല. चमार के हाथ से उसकी गति जितनी जल्द हो उतना ही पुण्य. यह ख्याल आते वह मुड़ गई, फिर रुकी, कुर्ते की जेब में हाथ डाला, 3-4 रुपये की चेंज ली, पीछे आकर बस में बैठ गई. അത് ആലോചിച്ചിട്ട് അമ്മ ബസ്സിൻ്റെ അകത്ത് കയറി ഇരുന്നു. കുച്ച് മിനിറ്റോ ബാദ് ഹി ബസ് ചൽ പടി थी. അമ്മ ഇരുന്നതും കുറച്ച് കഴിഞ്ഞുടനെ ബസ് അങ്ങ് നീങ്ങി. പലക് झपकते ही वह जगह आ गई जहाँ माँ को उतरना था. खेतों से नीचे उतरी तो घर दिख गया. सोचा कि यहीं से हाँक दे दें, पर क्या पता कोई हाँक सुने भी कि नहीं. ബസ് ഇറങ്ങി അല്പം ദൂരെ നടന്ന, അല്പം ഒരു കുറച്ച് കൃഷിയിടം ഉണ്ട്, അവിടെ കഴിഞ്ഞ് അങ്ങോട്ട് നടന്ന പർസയുടെ വീടാണ്. അവിടെ നിന്ന് അങ്ങോട്ട് വിളിച്ചാലും പർസ കേൾക്കും. പണ്ടൊക്കെ അങ്ങനെ വിളിക്കുമായിരുന്നു, ഇവരിവിടെ നിന്ന് വിളിക്കും, പർസ ഓടി വരുമായിരുന്നു. പക്ഷേ ഇപ്പം അമ്മയ്ക്ക് പെട്ടെന്ന് മനസ്സിൽ തോന്നി, കാലം മാറി, ഞാൻ ഇവിടെ നിന്ന് വിളിച്ചാൽ പർസ വരുമോ ഇല്ലയോ എന്നറിയില്ല, അതുകൊണ്ട് അങ്ങോട്ടങ്ങ് നടന്നു. कई बरसों पहले माँ का एक बैल मरा था, शायद तब खुद ही आई थी.
माँ को अब यह भी याद नहीं कि परसा चमार उनके घर कब छमाही लेने आया था। पति जिंदा थे तो वह महीने में एकाध चक्कर लगा लिया करता। അപ്പം പർസയുടെ വീട്ടിലോട്ട് നടക്കുന്ന ബസ്സിറങ്ങി പർസയുടെ വീട്ടിലോട്ട് നടക്കുന്നതിൻ്റെ ഇടയ്ക്ക് ഇങ്ങനെ അമ്മ ആലോചിക്കുകയാണ്. വർഷങ്ങളായി പർസയെ കണ്ടിട്ട്. പണ്ട് ഇവരുടെ ഹസ്ബൻഡ് ജീവിച്ചിരുന്നപ്പം മാസത്തിൽ 2 പ്രാവശ്യമെങ്കിലും എങ്ങനെയെങ്കിലും പർസ വരുമായിരുന്നു. വരുമ്പോഴെങ്ങനെയാണ്, രാത് ഭർ ഗപ്പേ ചൽത്തി രഹത്തി, വहीं रह जाता, खूब बातें होती, वहाँ माँ और पिता के जूते भी गांठ कर ले आता. पर अब तो पता नहीं कितने बरस हो गए, माँ ने कभी जूते नहीं गंठवाए. അപ്പം അന്നൊക്കെ പർസ വരുമ്പം ഇവരുടെ അവിടെ തന്നെ സ്റ്റേ ചെയ്യും, രാത്രി മുഴുവനും സംസാരമായിരിക്കും. എന്നിട്ട് വരുമ്പോൾ ഇയാൾ അമ്മയ്ക്കും അച്ഛനും ഉള്ള ചെരുപ്പുകൾ എല്ലാം ഉണ്ടാക്കിക്കൊണ്ട് വരുമായിരുന്നു. अब माँ सोचती है कि कितने बरस हो गए मैंने जूते नहीं गंठवाए. ഇപ്പം അങ്ങനെ അതിൻ്റെ ആവശ്യമില്ല. കാരണം എന്താണ്, अब तो प्लास्टिक का ज़माना है, 20-20 रुपये में जूते मिल जाते हैं. 20 രൂപ കൊടുത്താൽ ചെരുപ്പ് കിട്ടും. आसान काम. इस मशीनी ज़माने ने तो आदमी को आदमी से ही दूर कर दिया है. सोचती विचारती माँ परसे के घर के आंगन में पहुँच गई थी. घर देखा तो हैरान रह गई. पहले तो कच्चा मकान था, मटकंदों का बना हुआ. छत पर बेढंगे से छवाए खपरे हुआ करते थे. खेतों खलिहानों तक चमड़े की बांस पसरी होती. आज तो यहाँ वैसा कुछ भी नहीं था. लगा कि वह कहीं गलत मकान में ना आ गई हो. अभी सोच ही रही थी कि एक छोटी सी लड़की बाहर निकली. माँ को देखकर ठिठक गई. माँ ने पूछ लिया, मुन्नी परसे का घर यही है? उसने कोई जवाब नहीं दिया. शर्मा कर उल्टे पांव भीतर चली गई. അങ്ങനെ ഈ വീട് കണ്ട്, പണ്ട് പർസയുടെ വീട് എങ്ങനെയായിരുന്നു, കച്ചാ മക്കാൻ ഥാ, മട്കന്തോ ക ബനാവുക, മണ്ണുകൊണ്ടുള്ള മതിലൊക്കെ വെച്ചിട്ട് മണ്ണുകൊണ്ടുള്ള ഒരു വീടായിരുന്നു. അതിൻ്റെ മുകളിൽ ഓല പോലത്തെ അവരുടെ ട്രഡീഷണൽ കാര്യങ്ങളൊക്കെ മേഞ്ഞ് വളരെ ഭംഗി കുറഞ്ഞ ഒരു കച്ചാ മക്കാനായിരുന്നു. ഇപ്പോൾ അതൊക്കെ മാറി, എല്ലാം നല്ല ഉറപ്പുള്ള സിമൻറ്റ് കെട്ടിടമാണ്. ഓർ ഏറ്റവും അതിശയമുള്ള കാര്യം എന്ന് വെച്ചാൽ ആ പരിസരത്തെങ്ങും ഇതില്ല, പശുവിൻ്റെ തോലില്ല, മൃഗങ്ങളുടെ തോലില്ല. പണ്ട് ഇവർ മൃഗങ്ങളുടെ തോല് വെച്ചിട്ടായിരുന്നു ചെരുപ്പുണ്ടാക്കുന്നത്. ഇപ്പോൾ അതൊന്നുമില്ല, അതിൻ്റെ സ്മെല്ലില്ല, അതൊന്നുമില്ല. അതിശയിച്ചു പോയി അമ്മ വീട് കണ്ട്. അവിടെ പോയി ചെന്ന് ഉറപ്പുള്ള വീട് കണ്ട് തന്നെ അമ്മ അതിശയിച്ചു പോയി. അകത്ത് ചെന്ന് അടുത്തോട്ട് ചെന്നപ്പോൾ ഒരു കൊച്ചുകുട്ടി വീട്ടിൽ നിന്ന് വെളിയിലിറങ്ങുന്ന കണ്ട് അതിനോട് ചോദിച്ചു ഇത് പർസയുടെ വീടാണോ എന്ന്. പക്ഷെ അത് നാണിച്ചങ്ങ് അകത്തോട്ട് പോയി. कुछ देर बाद एक बुजुर्ग ने दहलीज पर से गर्दन निकाली और बाहर झांकने लगा. पट्टू की बुक्कल के बीच से उसका कूब निकल आया था. चेहरे पर घनी झुर्रियाँ, जैसे किसी ने बिन बाज के सूखे खेत में हल की फांटें दे रखी हों. माँ को देखते ही पहचान गया. अरे भाभी तू. അപ്പോഴാണ് ഈ പെൺകുട്ടി അങ്ങ് അകത്തോട്ടങ്ങ് പോയി. പിന്നീട് നോക്കിയപ്പോൾ അകത്തുനിന്ന് ഒരു പ്രായം ചെന്ന മനുഷ്യനിങ്ങനെ എത്തി നോക്കുന്നു. അപ്പോൾ അയാളുടെ ഈ പട്ടു എന്ന് വെച്ചാൽ ഈ ബനിയൻ പോലത്തെ ഇടുന്ന അതിൻ്റെ ബാക്കിൽ നിന്ന് അയാൾക്കിങ്ങനെ കൂന് വന്നിരിക്കുന്നു. അതമ്മ ശ്രദ്ധിക്കും. മാത്രമല്ല മുഖത്തൊക്കെ ഒരുപാട് ചുളിവുകൾ, വ്രിങ്കിൾസ്. ചുളിവെന്ന് വെച്ചാൽ വലിയ വലിയ ചുളിവുകൾ. എങ്ങനെയാണ്, നമ്മളൊരു കൃഷിസ്ഥലം, ഉണങ്ങിയ ഒരു കൃഷിഭൂമി ഇങ്ങനെ നമ്മൾ എന്താ അതിന് പറയുക, ഹല്ലെന്തുവാണ്, കലപ്പ. കലപ്പ കൊണ്ട് നമ്മളിങ്ങനെ ചെയ്യില്ലേ കൃഷി. അപ്പോൾ ആ ഉണങ്ങിയ മണ്ണ് രണ്ട് സൈഡിലും ഇങ്ങനെ ആവുന്ന പോലത്തെയാണ് മുഖത്ത് ചുളിവുകൾ. माँ को देखते ही पहचान गया. अरे भाभी तू. कितनी आत्मीयता थी इस संबोधन में. माँ का धीरज बढ़ गया था, मन भी पसीज गया. ആ ഒരു ഒറ്റ വിളി, യോ ചേച്ചിയായിരുന്നോ, അത് ആ ഒരു വിളി കേട്ടിട്ട് തന്നെ അമ്മയ്ക്ക് സമാധാനമായി. എന്തോ ഒരു ആത്മീയത, എന്തോ ഒരു സ്നേഹബന്ധമായിരുന്നു അവർ തമ്മിൽ. ആ ഒരു വിളി കേട്ട് തന്നെ അമ്മയ്ക്ക് ധൈര്യം വന്നു. മൻ ഭി പസീജ് ഗിയ, മനസ്സുകൊണ്ടങ്ങ് മനസ്സ് നിറഞ്ഞ്. खड़े खड़े ही राजी खुशी हुई. परसा कहने लगा, आजा अंदर को चल, आज तो बड़ी ठंड है, मारे तो 12 बजे से पहले नहीं आती. അപ്പോൾ അവിടെ നിന്ന് തന്നെ അമ്മയ്ക്ക് ഇരിക്കാനൊന്നുള്ള സാവകാശവും ഇല്ലായിരുന്നു, അതിനുള്ള മാനസിക സ്ഥിതിയല്ലായിരുന്നു. പക്ഷേ परसा അകത്ത് വരാൻ പറയും. और यह कहते कहते परसा अभी पीछे मुड़ा ही था कि माँ ने रोक दिया.
बैठना नहीं है परसा, मेरी ताजी सुई हुई भैंस मर गई, पहला ही സൂ था. അമ്മ ഇരിക്കുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ പറയാം, എനിക്ക് ഇരിക്ക വേണ്ട, എനിക്ക് ഇരിക്കണ്ട. പർസ എൻ്റെ താജ സുയി ഹുയി ഭേൻസ്, എൻ്റെ എരുമ ആദ്യത്തെ പ്രസവത്തിൽ തന്നെ അങ്ങ് മരിച്ചുപോയി. പെഹലാ ഹി സൂ ഥ, ആദ്യത്തെ പ്രസവമായിരുന്നു. ഗള ഭർ ആയാ ഥാ മാ കാ, ആഖോ സെ പാനി ടപ്പക്നെ ലഗ, തൊണ്ടയെല്ലാം വരണ്ട്. ഇത് പറഞ്ഞപ്പം തന്നെ അമ്മയുടെ കണ്ണീന്ന് കണ്ണുനീർ ഇങ്ങോട്ട് വരാൻ തുടങ്ങി. क्षण भर खड़ा रहा परसा, फिर भीतर चला गया. माँ को तसल्ली हुई कि वह भीतर जाएगा, छुरी निकाल किल्टे में डालकर बाहर आएगा और चल पड़ेगा. അപ്പോൾ അല്പനേരം ചിന്തിച്ച് പർസ വീടിനകത്തേക്ക് പോയി. അമ്മയ്ക്കപ്പം സമാധാനമായി. തസല്ലി ഹോന മത്ലബ് സമാധാനമാകുക, ആശ്വാസമാകുക. അമ്മ കരുതിയത് എന്താണ്? പർസ അകത്ത് പോകും, ഈ പശുവിനെ അറക്കാനുള്ള കത്തിയും അതിൻ്റെ സാമഗ്രികളെല്ലാം എടുത്ത് വെളി വരും, എന്നിട്ട് അമ്മയുടെ കൂടെ വീട്ടിലേക്ക് വരും. ലേക്കിൻ ജബ് വഹ് ദോബാര ബാഹർ ആയ तो उसके एक हाथ में पटड़ा और दूसरे में आग भरी अंगीठी थी. പക്ഷേ പ്രതീക്ഷിച്ചതിൽ നിന്ന് വിപരീതം, പർസ വീട്ടിൽ നിന്ന് വെളിയിലിറങ്ങിയപ്പം രണ്ട് സാധനം കൊണ്ടാണ് വന്നത്. ഒന്ന് ഇരിക്കാനുള്ള ചെറിയ കൊരണ്ടി, പട്ടട എന്ന് പറയുന്നത്, ഇതാ ഈ കാണുന്ന പോലെ. और दूसरे में आग भरी अंगीठी, അവർ ഈ ചാർക്കോൾ കൊണ്ട് അങ്കീठी കത്തിക്കും. അതിലിങ്ങനെ കനലിങ്ങനെ കത്തിക്കൊണ്ടേയിരിക്കും. ആ ഒരു കയ്യിൽ അതും അങ്കീഠിയും, കത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന അങ്കീഠിയും, ഒരു കയ്യിൽ ഈ കൊരണ്ടിയായിട്ട് വരും ഇരിക്കാനുള്ള. माँ को पटड़ा पकड़ाया और अंगीठी सामने रख दी. खुद भी उसी के पास बैठ गया. जेब से बीड़ी निकाली, एक माँ को दी, दूसरी अंगीठी की आग में ठूंस कर सुलगा ली. माँ ने भी ऐसा ही किया. दोनों पीने लग गए. कुछ देर गहरे कश लेते रहे. അങ്ങനെ ആ ഇരിപ്പിടത്തിൽ, പട്ടടയിൽ അമ്മയെ ഇരുത്തി. ഈ പർസയും അടുത്ത് തന്നെ ഇരുന്നു. അമ്മയ്ക്ക് ഇവിടെ ഇരുന്ന് സംസാരിക്കാനുള്ള സാവകാശവും മാനസികാവസ്ഥയോ ഒന്നും അല്ലായിരുന്നു. പക്ഷേ പർസ വരണ്ടേ, പർസ ബീഡിയൊക്കെ കൊണ്ടുവന്ന് ഇവർ രണ്ടുപേരും ബീഡി വലിക്കാൻ തുടങ്ങി. माँ ने ही चुप्पी तोड़ी. तेरा भी कदी गाँव की तरफ चक्कर ही नहीं लगा. അപ്പം അമ്മ തന്നെ പറയും, നീ പർസ ഗ്രാമത്തിലേക്ക് വന്നിട്ട് എത്രയോ നാളായി, എന്തേ അങ്ങോട്ട് വന്നില്ല? അമ്മ ചോദിക്കും. अब कहाँ चला जाता है भाभी, चढ़ाई में चलते दम फूलने लगता है, फिर टांगें भी जवाब देने लगी हैं अब. ഇപ്പോൾ പർസ പറയാം, അയ്യോ ഇപ്പം എനിക്ക് നടക്കാൻ പോലും വയ്യ, ഞാൻ അല്പം അങ്ങോട്ട് നടന്നാൽ തന്നെ എനിക്ക് ശ്വാസം മുട്ടും. ദം ഫുൾനെ ലഗ്താ ഹെ മീര, എനിക്ക് ആകെ ഒരു പരവേശമാണ്, ശ്വാസം മുട്ടും. ഫിർ ടാങ്കേ ഭി ജവാബ് ദേനെ ലഗി ഹെ, മാത്രമല്ല കാലിന് നല്ല വേദനയുണ്ട്. पर साल फसल पर भी तो नहीं आया तू, मारे पास ही कितने सालों की छमाही हो गई होगी. അപ്പോൾ അമ്മ ഓർമ്മിപ്പിക്കും, പക്ഷേ 6 മാസം കൂടുമ്പം നീ ഛമാഹിക്ക് വരാറുണ്ടായിരുന്നല്ലോ, അതുപോലും മേടിക്കാൻ വന്നില്ല. പണ്ടത്തെ കാലത്ത് എങ്ങനെയായിരുന്നറിയോ, ഇവർ ഈ ചമാർ, ഈ കാറ്റഗറി ആൾക്കാർ ബാക്കിയുള്ള ഗ്രാമീണർക്കെല്ലാം ഈ പശുക്കളുടെ സ്കിൻ കൊണ്ട് ഉണ്ടാക്കി കൊടുക്കും. പക്ഷേ ആ സമയത്ത് ആ കർഷകരുടെ കയ്യിൽ കൊടുക്കാനുള്ള പൈസ കാണില്ല. ഇത് 6 മാസം കൂടുമ്പോൾ ഇവരുടെ വിളവൊക്കെ പാകമായി അത് കൊയ്ത് കഴിയുമ്പം ഈ പർസ 6 മാസം കൂടുമ്പം അവിടെ വന്ന് ഇതെല്ലാം കളക്ട് ചെയ്യും. അങ്ങനെ ഒരു ശീലമാണ്. അപ്പോൾ ഇത് പർസ ഇത്രയോ നാളായി ഛമാഹി വാങ്ങിക്കാൻ പോലും വന്നില്ല. ഛമാഹി എന്ന് വെച്ചാൽ 6 മഹീനേമേ, 6 മാസത്തിൽ ഒരിക്കൽ വാങ്ങിക്കുന്നത്. പർസേനെ एक गहरी सांस ली, खांसता भी गया, चेहरे पर दर्द उतर आया था. जाने दे बाबी पुरानी गला. ഇത് കേട്ടിട്ട് പർസയ്ക്ക് ഛമാഹിയുടെ കാര്യം ഓർമ്മിപ്പിച്ചപ്പം ഈ ഛമാഹിയുടെ കാര്യം അമ്മ ഓർമ്മിപ്പിച്ചപ്പം പർസയ്ക്ക് വളരെയധികം വിഷമം വന്നു. ഈ ഗഹരി സാൻസ്ലി, ഒരു ഡീപ്പ് ബ്രെത്ത് എടുത്തിട്ട്, ഖാസ്താ ഹുവ, ചെഹ്റെ പർ ദർദ്, ഉസ്കാ ഫേസിൽ തന്നെ ആ ഒരു വിഷമം കാണാമായിരുന്നു. ജാനെ ദേ ഭാബി പുറാനി ഗല, ചേച്ചി ആ പഴയ കാര്യങ്ങളൊന്നും എന്നെ ഓർമ്മിപ്പിക്കാതെ. തേനെ രഖി ഹോഗി ഇത്നി ലിയാസ്, ചേച്ചിക്ക് ഇതെല്ലാം ഞങ്ങളെപ്പറ്റി ഒരു കരുതൽ കാണും, അതുകൊണ്ട് ചേച്ചി ഇതെല്ലാം ഓർത്തിരിക്കുന്നു. പർ ദൂസരെ തോ സബ് നാക്ക് ചിടാത്തെ ഹെ,
പക്ഷെ മറ്റുള്ളവരോ, അവരൊക്കെ ആണെങ്കിൽ ഞങ്ങൾ ഈ ഛമാഹി ചോദിച്ച് അങ്ങോട്ട് ചെന്നാൽ മതി, അവർ ഞങ്ങളെ ആട്ടിത്തുപ്പി ഓടിക്കും. തുമാരെ ജൈസെ തോടെ ഹി ഹേ സബ്. ഇപ്പോൾ ചേച്ചിക്ക് നല്ല മനസ്സാണ്, ചേച്ചിയെ പോലെയാണോ എല്ലാവരും. ബാമണോ കണേത്തോ കാ ഗാവ് ഹേ. ബ്രാഹ്മിൺസും കനേത്ത് എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു രാജ്പൂത്ത് ക്ഷത്രിയരുടെ വംശജരാണ്, രണ്ടും ഹൈ കാസ്റ്റ് ആൾക്കാരാണ്. ബഡി സാൽ പെലെ ഗയാ था उस टाइम जब भाई मरा था, लगे हाथ छमाही भी मांगने चला गया, ബാമണോ ने तो मना ही कर दिया. കുറേ നാൾ മുമ്പാണ് ഞാൻ ഗ്രാമത്തിൽ വന്നത്, ബ്രദർ മരിച്ച സമയത്ത്. അപ്പം ഞാൻ ഏതായാലും ഗ്രാമത്തിൽ വന്നു. അപ്പം ഞാൻ കരുതി ഏതായാലും വന്നതല്ലേ, എല്ലാ വീടുകളിലും കയറി ഛമാഹി ഒന്ന് ചോദിച്ചു കളയാം. ബ്രാഹ്മണോ ने तो मना ही कर दिया और कहने लगे कि परसा अब जूते कौन बनाता गंठाता है. എന്നിട്ട് അവരിങ്ങനെയും ചോദിച്ചു, പർസ ആരാണ് ഇപ്പോൾ ഇന്നത്തെ കാലത്ത് ഷൂ ഉണ്ടാക്കിക്കുന്നതൊക്കെ. ബണേ ബനായെ മിൽ ജാത്തെ ഹേ ദുക്കാനോ മേ, തൂ तो जानती है भाभी काम के साथ ही आदमी की गरज होती है. അവരിങ്ങനെ എന്നെ ആട്ടി ഓടിച്ചിട്ട് പറയുന്നത് എന്താണ്, ഇപ്പം ആരാണ് ഷൂ ഒക്കെ ഉണ്ടാക്കുന്നത്, ഇപ്പം എല്ലാം മേടിക്കാൻ കിട്ടും. അപ്പോൾ പർസ പറയാണ്, മനുഷ്യൻ്റെ ആവശ്യം, മനുഷ്യന് ഒരു തൊഴിൽ ഉള്ളപ്പോൾ മാത്രമേ എല്ലാവരും മാനിക്കത്തുള്ളൂ. ഫിർ മുവേ കൊ നീ പൂഷ്താ കോയി. ആ തൊഴിലില്ലാതെ വരുമ്പം പിന്നെ ആരും തിരിഞ്ഞു നോക്കത്തില്ല. അപ്പോൾ എത്രയോ കാലം ഈ പ്ലാസ്റ്റിക്കും റബ്ബറും ചെരുപ്പുകൾ വരുന്നതിന് മുമ്പ് ഇയാൾ കുനിഞ്ഞിരുന്നിരുന്നിരുന്ന് ഈ ചെരുപ്പ് കുത്തി കുത്തിയാണ് ഇയാൾക്ക് കൂബ് വന്നത്. കൂബ് എന്ന് പറയുമ്പം നേരത്തെ പറഞ്ഞില്ലേ, ഈ കൂന്, മുതുകത്ത് കൂന് വന്നത് ഇയാളിങ്ങനെ ഈ തൊഴിൽ ചെയ്തതാണ്. അപ്പോൾ ഇപ്പം ജനങ്ങൾക്കൊന്നും അതിൻ്റെ ആവശ്യമില്ല, അയാൾ ചെയ്ത തൊഴിലിനെ ഇപ്പം ആരും മാനിക്കുന്നുമില്ല, ആട്ടി ഓടിക്കുന്നു. कहते हुए उसने अंगीठी की आग को उंगलियों से ठीक किया. माँ की बेचैनी बढ़ती चली गई. वह इस जल्दी में थी कि परसा बात मुकाए और चल दे. ഇത്രയും പറഞ്ഞിട്ട് പർസ ആ തീയൊക്കെ അങ്ങോട്ട് നീക്കി കൊടുക്കുകയാണ് ആ അടുപ്പിൽ. അമ്മയ്ക്കാണ് ടെൻഷൻ കാരണം വയ്യ. അമ്മ ആഗ്രഹിക്കുന്നത് എത്രയും വേഗം പർസ എണ്ണീറ്റ് അമ്മയുടെ കൂടെ ഈ ചത്ത് കിടക്കുന്ന ആ ഒരു എരുമയെ, അതിനെ എങ്ങനെയെങ്കിലും ആ തൊഴുത്തിൽ നിന്ന് വെളിയിലിറക്കണം. എന്നിട്ട് വേണം അമ്മയ്ക്ക് സ്വയവും ഭക്ഷണം കഴിക്കാൻ, മറ്റ് മൃഗങ്ങൾക്കും ഭക്ഷണം അമ്മ കൊടുക്കുകയുള്ളൂ. पर वह बोलता गया, पहले पुराना वक्त था, दुकानें नहीं थी, सड़क नहीं थी, तब परसा बड़ा आदमी था. शादी ब्याह हमारे कंधों पर, शादी की पटियारी और भात के लिए पतली मार जिम्मे. बूट तो परसे के ही होने चाहिए. अब तो न कहार न चमार, ടൈം ടൈം കി ബാത്തേ ഹേ ഭാബി. ഇതെല്ലാം ഇതൊക്കെ പഴയ കാലമാണ് ചേച്ചി, പഴയ കാലത്ത് ചേട്ടത്തി, ഇത് പഴയ കാലത്ത് ഞങ്ങൾക്ക് നല്ല വിലയുണ്ടായിരുന്നു. കാരണം എന്താണെന്നറിയോ, ഈ കല്യാണ അവസരങ്ങളിലെല്ലാം പല്ലക്കിൽ വധുവിനെ കൊണ്ടുപോകുന്നത്, അപ്പോൾ പൊക്കാൻ ആൾ വേണമല്ലോ, അപ്പോൾ അത് ഈ താന്ന ജാതിക്കാരെ കൊണ്ട് അത് ചെയ്യിപ്പിക്കും. എന്നിട്ട് അവരെ കഹാർ ജാതിയിലെ ആൾക്കാരാണ് അവരത് ചെയ്യുന്നത്. ആ സമയത്ത് വല്ല നക്കാപ്പിച്ചയൊക്കെ കൊടുത്തിട്ട് അവർക്ക്, പക്ഷേ അവർക്കത് വലിയ സംഭവം പോലെയാണ്. അവർ ഈ അറിയില്ല, അവർക്ക് വിദ്യാഭ്യാസവും വിവരവും ഇല്ല. അവർ ഈ കല്യാണത്തിൽ ബാറാത്തിൽ അവർക്ക് എന്തോ ഒരു വലിയ സ്ഥാനം കിട്ടുന്ന പോലെയാണ് അവരിത് ഷോൾഡറിൽ താങ്ങിയിട്ടാണ് ഈ മനുഷ്യരെ പൊക്കിയെടുത്തുകൊണ്ട് ഒരു ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് മറ്റേ ഗ്രാമത്തിലേക്കൊക്കെ പോകുന്നത്, മണിക്കൂറുകളോളം നടന്ന് വെയിലത്ത്. പിന്നെ ഭാത് കേലി, ഭാത്ത് എന്ന് പറയുമ്പോൾ അരി, ഇവരുടെ ചോറ്, കല്യാണ അവസരത്തിലുള്ള അരി, അതിൻ്റെ പാചകത്തിനും എല്ലാത്തിനും ഇവരെ ഉപയോഗിക്കും. ഹെവി ഡ്യൂട്ടിയുള്ള ജോലികൾ, കായിക അധ്വാനമുള്ള ജോലികളെല്ലാം ഇവരെ ഏൽപ്പിക്കും. കല്യാണത്തിന് ബൂട്ടാണെങ്കിലോ, ചെരുപ്പ്, ഷൂ, കല്യാണ ചെറുക്കൻ്റെ ചെരുപ്പാണെങ്കിൽ പർസ തന്നെ ഉണ്ടാക്കണമെന്ന് ഗ്രാമത്തിലുള്ളവർക്ക് വളരെ നിർബന്ധമായിരുന്നു. അബ് തു ന കഹാർ ന ചമാർ, ടൈം ടൈം കി ബാത്തേ ഹേ ഭാബി. ഇപ്പം ആർക്കും ചമാറിനെയും വേണ്ട, കഹാറിനെയും വേണ്ട. चेहरे पर आक्रोश और खीज भर गई थी. माँ चुपचाप देखती रही. पूछना चाहती थी कि इन बामणों कनेतों के पशु कौन फेंकता है, पर पूछ ही ना पाई. അപ്പോൾ ഈ ഇത് പറയുമ്പം പർസയുടെ ഫേസിൽ ആ ഒരു എക്സ്പ്രഷൻ, അതിൽ ദേഷ്യവും വിഷമവും എല്ലാം കൂടെ വരുന്നുണ്ട്. സമൂഹത്തിനോട്, സമാജിനോടുള്ള ഒരു ദേഷ്യവും ഒരു ആക്രോശ്, അതെല്ലാം അയാളുടെ ഫേസിൽ പ്രതിഫലിക്കുന്നു. അമ്മ അത് മിണ്ടാതെ ഇങ്ങനെ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അമ്മയ്ക്ക് ചോദിക്കണമെന്നുണ്ടായിരുന്നു, ഈ ബ്രാഹ്മണർ, ഈ കനയത്ത്, ഇവരുടെ പശുവൊക്കെ മരിക്കുമ്പോൾ ആരാണ് ഇത് കൊണ്ട് കളയുന്നത്? കാരണം അതിന് ചമാറിനെ വേണമല്ലോ.
അമ്മ അറിയുന്നില്ല അതിന് വേറെ സിസ്റ്റമൊക്കെ ആയെന്ന്. അപ്പോൾ അമ്മ ആലോചിക്കുകയായിരുന്നു, അങ്ങനെ ചോദിക്കണം, ഈ ബ്രാഹ്മൺസിൻ്റെയൊക്കെ പശു മരിക്കുമ്പം ആരാണ് അതിനെ കൊണ്ടുപോകുന്നത്, അവിടുന്ന് ആ ശരീരം അവിടുന്ന് കൊണ്ടുപോകുന്നത് ആരാണ് എന്ന് ചോദിക്കണമെന്നുണ്ടായിരുന്നു. वह परसे से एक बार फिर चलने का अनुरोध करने को हुई कि परसा फिर कहने लगा. അപ്പോൾ അവസാനമായിട്ട് അമ്മ ഒന്നുകൂടെ ഒന്ന് റിക്വസ്റ്റ് ചെയ്യും പർസനെ, ഒന്ന് വരുമോ എന്ന് ചോദിക്കുമ്പം പർസ പറയാണ്, മാഫ് കറിയോ ഭാബി, तू तो हमारी अपने घर की है, कोई बामन कने ताया होता तो आंगन में खड़े भी नहीं होने देता. ചേച്ചി എൻ്റെ സ്വന്തം ബന്ധം പോലെയാണ് എനിക്ക്, അതുകൊണ്ട് ഞാൻ ഒന്നും പറയുന്നില്ല. പക്ഷേ ബ്രാഹ്മണരോ കണയത്തോ ആരെങ്കിലും ആയിരുന്നു വന്നിരുന്നതെങ്കിൽ, ആ ജാതി ആൾക്കാരാണ് ഇപ്പം എൻ്റെ വീട്ടിൽ വന്നിരുന്നെങ്കിൽ, മേ ആംഗൻ മേ ഉനെ ഖടേ ബി ന ഉനെ ദേത്ത, ഞാൻ അവരെ എൻ്റെ മുറ്റത്ത് നിർത്തുക പോലുമില്ല, നിൽക്കാൻ പോലും സമ്മതിക്കില്ല. അബ് ഹമാരെ ഘർ മേ ന കൊയ് ബൂട്ട് ജോഡാ ഗാഠ്താ ഹെ ന പശു ഫേങ്ക്താ ഹെ. എൻ്റെ വീട്ടിൽ, എൻ്റെ കുടുംബത്തിൽ ഇപ്പം ആരും ചെരുപ്പും ഉണ്ടാക്കത്തില്ല, ഈ മൃഗങ്ങളെ ഇങ്ങനെ മൃഗങ്ങളെ കൊണ്ട് എറിയുന്ന പരിപാടിയും ഇല്ല. ബच्चे नहीं मानते, बड़ा तो शिमला में अफसर बन गया है, छोटा बस स्टेशन पर दुकान करता है, तेरे को कैसे नहीं पता भाभी, मैं तो अब कहीं ना आता न जाता. എൻ്റെ 2 മക്കളും സമ്മതിക്കേയില്ല എന്നെ ആ പണി ചെയ്യാൻ. മൂത്തവന് ഷിംലയിൽ വലിയ ഓഫീസറാണ്, രണ്ടാമത്തെ മകൻ ബസ് സ്റ്റാൻഡിൻ്റെ അവിടെ ഒരു കട നടത്തുന്നു. ഞാൻ എങ്ങും ഇപ്പം പോവും വരാറില്ല, ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ ആരും ഇപ്പം ചെരുപ്പും കുത്താറില്ല, ഈ പണി ചെയ്യത്തുമില്ല, മൃഗങ്ങളെ കൊണ്ട് കളയുന്ന പണിയും ചെയ്യത്തില്ല. ചേച്ചി ഇതൊന്നും അറിഞ്ഞില്ലേ? മാ സുൻകർ हैरान परेशान हो गई. याद आया कि परसे का ठिया उधर कहीं होता था. वह आंगन के किनारे देखने लगी तो परसे ने बताया, वो देख उधर मेरा ठिया होता था. അമ്മ പെട്ടെന്ന് അങ്ങ് വിഷമിച്ചു പോവും, കാരണം അതിരാവിലെ വന്നത് ഇതിനാണ്, പർസയെ കൊണ്ടുപോകാൻ വേണ്ടി വന്നതാണ്. പക്ഷെ പർസ പറയുന്ന പർസയുടെ കുടുംബത്തിൽ പർസയെന്ന് മാത്രമല്ല വേറെ ആരും ഈ പണി ചെയ്യുന്നില്ല. അപ്പം അമ്മ പ്രതീക്ഷിച്ച് കാണും, ഇയാൾക്ക് വയ്യാങ്കിൽ അറ്റ്ലീസ്റ്റ് ഇയാളുടെ മക്കൾ, സാധാരണ പണ്ടത്തെ കാലത്തൊക്കെ അങ്ങനെയാണല്ലോ, ഈ തൊഴിൽ ചെയ്യുന്നവർ അവരുടെ മക്കളും അതേ തൊഴിൽ തന്നെ പിന്തുടരുമായിരുന്നു. അപ്പോൾ ഇപ്പം മക്കളും വലിയ ഓഫീസേഴ്സായി, ആരും ഈ വീട്ടിൽ പണി ചെയ്യുന്നില്ല. അമ്മ ആകെ പരേശാനായി. അപ്പോഴാണ് അമ്മ പെട്ടെന്ന് ഓർക്കുന്നത്, ഈ പർസയുടെ വീടിൻ്റെ മുറ്റത്ത് ഈ പർസ ഇരുന്ന് ചെരുപ്പ് കുത്തുന്ന കുറേ സാമഗ്രികളും ഉണ്ടല്ലോ, അതിൻ്റെ ആയുധങ്ങൾ, അതെല്ലാം വെച്ച് പർസ ഇരിക്കുന്ന ഒരു ഠിയ ഉണ്ടായിരുന്നു. ഠിയ എന്ന് പറയുമ്പോൾ ഇങ്ങനെ വർക്ക് പ്ലേസ്, അവരുടെ ജോലി അത്. അപ്പം അത് ഇയാൾക്ക് മനസ്സിലാവും, പർസയ്ക്ക് മനസ്സിലാവും. അമ്മ ആ ഠിയയുടെ അങ്ങോട്ട് നോക്കിയപ്പം പർസ പറയാണ്, वो देख उधर मेरा ठिया होता था, लड़कों को बधेरा समझाया कि मुए इसको तो रहने दो, पर कहाँ माने, अपने काम से इतनी नफरत जैसे ये बामन मारे से करते हैं. ഞാൻ എൻ്റെ മക്കളോട് ആവുന്ന പറഞ്ഞു, ദയവ് ചെയ്ത് ഈ സാധനമെങ്കിലും എടുത്ത് കളയാതെ, എനിക്കത് കാണുമ്പോൾ ഒരു ആശ്വാസമാണ്. പക്ഷേ മക്കളത് സമ്മതിച്ചില്ല, അതെല്ലാം എടുത്ത് കളഞ്ഞു. തോड़ दिया उसको, सारा सामान भी पता नहीं कहाँ फेंक दिया, വഹാ അബ് ലാട്രിൻ ബനാദി. എൻ്റെ എല്ലാ സാധന സാമഗ്രികളും എന്ന് വെച്ചാൽ ഈ വീട്ടിൽ ചെരുപ്പ് കുത്തി തൊഴിലായിട്ട് ചെയ്തിരുന്ന ഒരാളുണ്ടായിരുന്നെന്ന് ആരും അറിയാനേ പാടില്ല, ആ രീതിയിൽ എടുത്ത് കളഞ്ഞു. എന്നിട്ട് അവിടെ ഒരു ടോയ്ലറ്റ് ഉണ്ടാക്കി. അപ്പോൾ ഇതെല്ലാം സമൂഹത്തിൽ വരുന്ന മാറ്റങ്ങളാണ് കേട്ടോ. 2000 എഴുതിയ കഥയാണ്. 60s 70s നമ്മൾ ദളിത് ആത്മഹത്യകളൊക്കെ പുറത്തു വന്നപ്പോഴാണ് സൊസൈറ്റിയിൽ, പ്രത്യേകിച്ച് നോർത്ത് ഇന്ത്യയിലൊക്കെ ഇത്രയധികം വിവേചനം, അൺടച്ചബിലിറ്റി, അതുപോലെ ഈ മറ്റുള്ളവരുടെ ലാട്രിൻ്റെ വേസ്റ്റ് ഇവർ തലയിൽ ബക്കറ്റിൽ കോരി കൊണ്ട് കളയുന്ന ജോലിയായിരുന്നു ഈ ഭംഗി, ചമാർ ഇങ്ങനത്തെ ഈ ദളിതർക്ക്. അതിൽ നിന്നൊരു മാറ്റം വന്ന് ഇപ്പോൾ ഇവരുടെ വീട്ടിലൊരു ടോയ്ലറ്റ് ഉണ്ടാക്കുന്ന സ്ഥിതിയായി. 2000 ഈ കഥ ഏകദേശം കഥാകാരൻ പറഞ്ഞത് ഏകദേശം 2000 എഴുതിയ സ്റ്റോറിയാണെന്നാണ്. कहते कहते अंगीठी दोनों हाथों से ऊपर उठाकर हिला दी, अंगारे चमकने लगे, फिर उठकर भीतर चल दिया. माँ ने जब उसकी आंखों में देखा था तो वे गीली थीं. शायद अपनी विरासत के यूं खो जाने से मन भर आया होगा.
അമ്മ നോക്കിയപ്പോൾ ആ പർസയുടെ കണ്ണുകൾ നനഞ്ഞിരിക്കുകയാണ്, നനവുണ്ട്. എന്നുവെച്ചാൽ അദ്ദേഹത്തിന് കരച്ചിൽ വന്നു വിഷമം കൊണ്ട്. ഒരു പക്ഷേ അയാളുടെ വിരാസത്ത്, അയാൾക്ക് ഒരു പാരമ്പരിക സ്വത്തായിട്ട് അയാൾ കരുതിയിരുന്ന അയാളുടെ ആ ഒരു പണി സാധനങ്ങൾ, കാലാകാലങ്ങളിൽ അയാൾ ജോലി ചെയ്തിരുന്ന ആ പണി സാധനങ്ങൾ പോയതിൻ്റെ ഒരു വിഷമമായിരിക്കും അയാൾക്ക്. और भीतर जाते उसने पट्टू के छोर से आँखें पोंछी. അപ്പോൾ ഇട്ടിരുന്ന ആ ഒരു ബനിയൻ അതിൽ കണ്ണുകൾ തുടച്ചിട്ട് അയാൾ അകത്തോട്ട് പോയി. दरवाजे पर पाँव रखते ही कुछ याद आया. वहीं से बोला, तू मेरे लड़के से कहियो वो कुछ कर देगा. എന്നിട്ട് ഇത്രയും പറഞ്ഞ് അയാൾ എന്താണ് പറഞ്ഞത്? അയാളുടെ കുടുംബത്തിൽ ആരും ഇത് ചെയ്യുന്നില്ല. എന്നിട്ട് അയാളുടെ വിഷമം പറഞ്ഞു. അയാളുടെ മക്കൾ അയാളുടെ എല്ലാ സാധനങ്ങളും പണി സാധനങ്ങൾ എടുത്തെറിഞ്ഞു, ഇപ്പോൾ ഒന്നുമില്ല. എന്നിട്ട് അയാൾക്കിത് പറഞ്ഞപ്പോൾ അങ്ങ് കരച്ചിൽ വന്നു. അയാൾ അകത്തേക്ക് ചെല്ലുന്ന മുറയ്ക്ക് പക്ഷേ അയാൾക്ക് ഈ അമ്മയോട് വളരെ റെസ്പെക്റ്റും സ്നേഹവും ഉണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ ഈ അമ്മ വന്ന കാര്യം നടക്കണമെന്ന് അയാൾക്ക് ആഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ട് അയാൾ തിരിഞ്ഞു നിന്ന് പറഞ്ഞു, എൻ്റെ മകനോട് പറ, അവൻ എന്തെങ്കിലും ഇതിനൊരു പരിഹാരം കാണും. മാ കി ഹാലത്ത് ദേഖ്നെ വാലി थी. उसके न बैठे बनता था न वहाँ से आते. അപ്പോൾ അമ്മയുടെ ആ ഒരു സിറ്റുവേഷൻ ആ സമയത്ത് കാണണമായിരുന്നു. അമ്മയ്ക്ക് അവിടെ ഇരിക്കണോ നിൽക്കണോ പോകണോ ഒന്നും അറിയില്ല. कोई माँ का चेहरा देखता तो पसीज जाता. പസീജ്ന അലിയുക. ആ സമയത്ത് അമ്മയുടെ ആ ഒരു ഫേസ് കണ്ടിരുന്നെങ്കിൽ ആരായാലും അലിഞ്ഞു പോയേനെ. नज़र फिर ठिये की तरफ गई. याद करने लगी कि जब वह यहाँ आती तो भीतर बैठ जाती. गांव के और भी कितने लोग परसे के आस पास बैठे रहते. उनमें बामन, कनैत, कोली, चमार सब होते. न किसी को छूत और न छौत. അപ്പോൾ അമ്മ ആലോചിക്കുകയാണ്, ഈ പണ്ട് ഇവിടെ വരുമ്പം ആ ഠിയ ഉള്ള സമയത്ത് പർസയുടെ മുറ്റത്ത് ആ ഠിയ ഉള്ള സമയത്ത് ആ ഗ്രാമത്തിൽ എത്രയോ പേര് അവിടെ വന്നിരിക്കുമായിരുന്നു. അതിൽ ബ്രാഹ്മണർ കാണും, കനയത്ത് കാണും, കോലി കാണും, ചമാർ കാണും, എല്ലാ ജാതിയിൽപ്പെട്ടവർ. അന്ന് എല്ലാവർക്കും ആവശ്യമായിരുന്ന കാലിലൊരു ചെരുപ്പ്. അത് ഈ പർസയായിരുന്നു ചെയ്തു കൊടുക്കുന്നത്. അപ്പോൾ അന്ന് ആർക്കും തൊട്ടുകൂടായ്മയില്ലായിരുന്നു. അന്നെല്ലാവരും ഇയാൾ ചെയ്യുന്ന തൊഴിലിങ്ങനെ ആകാംക്ഷയോടെ, കാരണം ഓരോ വ്യക്തിയും ഇപ്പം ബ്രാഹ്മൺ പൂജ ചെയ്യുന്നതിലാണ് ശ്രേഷ്ഠനെങ്കിൽ അയാൾ ആ തൊഴിലെ അയാൾക്ക് അറിയാവും. അയാൾക്ക് ചെരുപ്പ് കുത്താൻ അറിഞ്ഞുകൂടാ, പക്ഷെ അയാൾക്ക് ചെരുപ്പ് വേണം. അപ്പം അന്ന് ഈ ആവശ്യമുണ്ടായിരുന്നപ്പം പർസ അന്യനല്ലായിരുന്നു, പർസ അൺടച്ചബിളും അല്ലായിരുന്നു, പർസയെ ആരും ആട്ടി ഓടിക്കത്തില്ലായിരുന്നു. ഉസ് സമയത്തോ പർസ ചമാർ നഹി ഏക് ബഡാ കാരീഗർ ഹോത്ത. ആ സമയത്ത് അയാൾ ഒരു ക്രാഫ്റ്റ്സ്മാൻ ആണ്, ഒരു നല്ല തൊഴിലറിയുന്ന ഒരു ആളാണ്. മാസ്റ്റർ ഹോത്ത, ഉസ്താദ് ഹോത്ത. അന്നാണെങ്കിൽ എന്ത് റെസ്പെക്റ്റ് ആയിരുന്നു. അപ്പോൾ പർസായും അത് എൻജോയ് ചെയ്തിരുന്നു. അയാളുടെ ആ തൊഴിൽ അയാൾ ചെയ്യുന്ന കണ്ടുകൊണ്ട് നിൽക്കുന്ന ആൾക്കാരുടെ ഉള്ളിലൊരു മതിപ്പ്. ഇയാൾ ഇത്രയും നല്ലപോലെ ചെരുപ്പ് പറയുന്ന കേട്ടില്ലേ, പർസയുടെ ചെരുപ്പ് കല്യാണത്തിനുള്ള ചെറുക്കന്മാരുടെ ചെരുപ്പ് പർസ തന്നെ ചെയ്യണമെന്ന് നിർബന്ധം ഉണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ ഇയാൾ അത്രയും പെർഫെക്ഷനോടെയായിരുന്നു അത് ചെയ്യുന്നത് അയാളുടെ തൊഴിൽ. वह छोटी सी लड़की फिर बाहर आई और भागती हुई शौचालय में चली गई. तपाक से दरवाज़ा बंद किया. शौच की बांस का भपका हवा के झोंके के साथ माँ की नाक में घुस गया. അപ്പോൾ ആ കൊച്ചു പെൺകുട്ടി, ഈ വീട്ടിൽ അമ്മ വന്നപ്പോൾ ആദ്യം ഒരു കൊച്ചു പെൺകുട്ടി എത്തി നോക്കിയിട്ട് ഓടിപ്പോയില്ലേ, അതേ പെൺകുട്ടി ഈ ടോയ്ലറ്റിലേക്ക് വന്നു. ആ ടോയ്ലറ്റിൻ്റെ ഡോർ അങ്ങോട്ട് തുറന്നപ്പോഴത്തേക്കിന് ഈ യൂറിൻ്റെ സ്മെല്ല് അങ്ങോട്ട് അടിച്ചു. അമ്മയ്ക്ക് അങ്ങ് ആകെ ഒരു വല്ലാത്ത, ആ ടോയ്ലറ്റിൻ്റെ സ്മെല്ല് അങ്ങോട്ട് അടിച്ച് അമ്മയ്ക്ക് ആകെ വല്ലാതായി. അമ്മ ചാദ്രൂസെ മൂന്ന് നാക്ക് ढक लिया. തൻ്റെ സാരിത്തുമ്പ് കൊണ്ട് അമ്മ മൂക്കൊക്കെ പൊത്തി. ഉഠി और चल दी. सोचते हुए कि क्या करे कहाँ जाए. मन में एक आस बची थी कि परसे का लड़का कुछ करेगा. അപ്പം വളരെ വിഷമിച്ച് വന്ന അമ്മ എരുമ മരിച്ച, അതും ആദ്യത്തെ പ്രസവം ഉള്ള എരുമ മരിച്ച ആ ഒരു വിഷമം കൊണ്ടുവന്ന അമ്മ അതിനേക്കാൾ ഇരട്ടി വിഷമമായിട്ട് പർസയുടെ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങിയാണ്. അമ്മയ്ക്ക് ഇനി എന്ത് ചെയ്യണമെന്ന് അറിഞ്ഞുകൂടാ. പിന്നെ ഏക ഒരു ആശ്രയം പർസയുടെ മകൻ എന്തെങ്കിലും ഒരു പോം വഴി കാണും എന്നാണ്. സൂരജ് കാഫി ചढ़ाया था. घर अकेला था. പശു ഭൂഖെ പ്യാസെ ഹോങ്കെ. മാ ലംബെ ലംബെ കദം ബടാനെ ലഗി. അവിടെ നിന്ന് ഇറങ്ങിയപ്പോഴാണ് അമ്മയ്ക്ക് പെട്ടെന്ന് ഓർമ്മ വന്നത്, എൻ്റെ മറ്റ് മൃഗങ്ങളെല്ലാം അവിടെ ഒറ്റയ്ക്ക് വിഷമിച്ചിരിക്കുകയാണ്, രാവിലെ തൊട്ട് അവർക്ക് ഭക്ഷണവും കൊടുത്തില്ല. बस अड्डे पर पहुंची तब तक दुकानें खुल गई थी. माँ देखने लगी चाय की दुकान, आटा चावल की दुकान, कपड़े की दुकान,
सिगरेट बीड़ी की दुकान और नाई की दुकान, एक और दुकान पर नज़र गई जिसमें एक दो छोटी मशीनें रखी थी. ബസ് സ്റ്റാൻഡ് എത്തിയപ്പോഴാണ് അമ്മ കാണുന്നത് കുറേ കടകൾ, പലതരത്തിലെ കടകൾ. ചായയുടെ കട, ആട്ടാച്ചാവൽ വിൽക്കുന്ന കട, പലചരക്ക് കട, കപ്പടേ കി ദുകാൻ, അങ്ങനെ അങ്ങനെ പല കടകൾ. അപ്പോൾ ആ കൂട്ടത്തിൽ ഒരു കട, അവിടെ രണ്ട് ചെറിയ ചെറിയ മെഷീൻ വെച്ചിരിക്കുന്നു. വഹാ ബൈഠേ ലड़के को अम्मा नहीं जानती थी, ബാക്കി സഭി തോസി ഗാവ് ബേഡ്കെ थे. ആ കടയിലിരിക്കുന്ന പയ്യന്മാരെ അമ്മയ്ക്ക് റെക്കഗ്നൈസ് ചെയ്യാൻ പറ്റിയില്ല ആരാണെന്ന്. ബാക്കി കടകളിലെ എല്ലാ ചെറുപ്പക്കാരെ അമ്മയ്ക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്, കടകളും മനസ്സിലാവുന്നുണ്ട്. ആ കടയിൽ വെച്ചിരിക്കുന്ന ഇപ്പോൾ തുണികൾ തൂക്കിയിട്ടിരിക്കുമ്പോൾ മനസ്സിലാവുമല്ലോ അത് തുണി വിൽക്കാനുള്ള കടയാണ്. പക്ഷേ ഈ കടയിൽ വേറെ ഒന്നും കാണുന്നില്ല, സാമഗ്രികളൊന്നും കാണുന്നില്ല. രണ്ട് ചെറിയ യന്ത്രങ്ങളും രണ്ട് പരിചയമില്ലാത്ത രണ്ട് പയ്യന്മാരും ഇരിപ്പുണ്ട്. ഉധർ ദേഖ് ഹി രഹി थी कि कानों में आवाज़ आई, ताई कहाँ थी तड़के तड़के. അങ്ങനെ ആ കട എന്താണിങ്ങനെ അത്ഭുതത്തോടെ നോക്കുമ്പം തന്നെ ഒരു ശബ്ദം കേൾക്കുന്നത്. തായി, എവിടെയാണ് ചേച്ചി, എവിടെയാണ് രാവിലെ രാവിലെ ചേട്ടത്തി പോയത്? തടക്കെ, തടക്കെന്ന് വെച്ചാൽ അതിരാവിലെ. മുഡ്കർ ദേഖാ तो बुधराम नाई था. झाड़ू लगाते उसने फिर कहा, ताई आ जाना बैठ, चाय का घूंट लगा ले. തിരിഞ്ഞു നോക്കിയപ്പം ഈ വിളിച്ചത് ആരാണ്? ബുദ്ധറാം എന്ന് പറഞ്ഞ ബാർബറാണ്. അപ്പം മുടി വെട്ടുകാരൻ. അയാൾ അമ്മേനെ വിളിക്കും വളരെ സ്നേഹത്തോടെ, വാ അല്പം ചായ കുടിച്ചിട്ട് പോകാമെന്ന് പറയും. माँ बैठना नहीं चाहती थी, पर सोचा कि बुधराम ही परसे के लड़के से बोलकर भैंस फिकवा दे. वह अंदर जाकर बैठ गई और जल्दी जल्दी सारी बात बता दी. माँ के चेहरे से काफ़ी परेशानी झलक रही थी. बुधराम ने सारी बात सुनी तो हल्का सा मुस्कुरा दिया, जैसे वह कोई समस्या ही ना हो. അപ്പോൾ അമ്മ അവിടെ ഇരുന്ന് ചായ കുടിക്കാനോ സംസാരിക്കാനോ ഉള്ള മാനസികാവസ്ഥയിലല്ല. പക്ഷേ അമ്മയ്ക്ക് തോന്നി ഈ ബുധറാം വഴി ഈ പർസയുടെ മകനെ കണ്ടെത്തുകയും അങ്ങനെ ഈ പ്രശ്നത്തിനൊരു പരിഹാരം കണ്ടെത്തുകയും ചെയ്യാം. അങ്ങനെ എല്ലാ വിഷമവും ബുധറാമിനോട് പറയും. പക്ഷേ ഇത് കേട്ടിട്ട് ബുധറാം വളരെ ലൈറ്റായിട്ട് എടുക്കും, അത് ചിരിച്ചുകൊണ്ട് പറയും. उसने अपने बाएं हाथ का इशारा किया और माँ को बताया कि बगल में ही उसकी दुकान है. झाड़ू बेंच के नीचे फेंका और बाहर निकल पड़ा. എന്നിട്ട് ബുധറാം അമ്മയുടെ കൂടെ ഈ പർസ ചമാറിൻ്റെ മകൻ, ഇളയ മകൻ ഇവിടെ കട നടത്തുമെന്ന് പറഞ്ഞില്ലേ, ആ കടയിലേക്ക് പോവും. അമ്മയും കൂട്ടിക്കൊണ്ടു പോവും. മാँ उसके पीछे पीछे चल दी. दोनों दुकान पर पहुँचे. परसे के लड़के का नाम महेंद्र था. परसയുടെ മകൻ്റെ പേര് മഹേന്ദ്ര എന്നായിരുന്നു. माँ को कुछ तसल्ली हुई, बताने का प्रयास भी किया था वह उसी के घर से आ रही है, पर മഹേന്ദ്ര ने ध्यान ही न दिया. മഹേന്ദ്ര വളരെ ബിസി ആയിട്ടാണ് ആക്ട് ചെയ്യുന്നത്. മഹേന്ദ്ര അമ്മയ്ക്ക് പറയണമെന്ന് ആഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നു, കാരണം അമ്മയും ഈ മഹേന്ദ്രൻ്റെ അച്ഛനും തമ്മിൽ നല്ല അടുപ്പമാണ്, നല്ല സൗഹൃദമാണ്. പക്ഷേ ഇത് പറയാൻ അവസരമൊന്നും മഹേന്ദ്ര കൊടുക്കുന്നില്ല. അയാൾ അമ്മയോട് ആരാണ് എന്താണെന്ന് പോലും ചോദിക്കുന്നില്ല. महेंद्र ने माँ का नाम पूछा और फिर कंप्यूटर में कुछ ढूंढने लग गया. बुधराम ने ही माँ को कुर्सी पर बैठने का इशारा किया. उसी ने बताया कि ताई की भैंस मर गई है. ബുധറാമാണ് ഈ അമ്മയുടെ പ്രശ്നം പറഞ്ഞത്. അമ്മയുടെ എരുമ ചത്തുപോയി. അപ്പം മഹേന്ദ്ര അമ്മയുടെ പേര് ചോദിക്കും. കമ്പ്യൂട്ടർ മേ കുച്ച് ഢൂണ്ഡ്നെ ലഗാ. എന്നിട്ട് ഈ കമ്പ്യൂട്ടറിൽ ആ പേര് എൻ്റർ ചെയ്തിട്ട് എന്തോ തപ്പും, എന്തോ അന്വേഷിക്കും. മാ കുർസിയെ ഉച്ചക്കർ ദേഖ്നെ ലഗി. അമ്മ ആദ്യമായിട്ടാണ് ഈ കമ്പ്യൂട്ടർ എന്നുള്ള യന്ത്രം കാണുന്നത്. അമ്മ ഇങ്ങനെ കസേരയിൽ നിന്ന് ചാടി എണീറ്റിങ്ങനെ നോക്കും. സ്ക്രീൻ पर अक्षर भाग रहे थे. उसने अपनी घूमने वाली कुर्सी जब पीछे घुमाई तो माँ बैठ गई. അപ്പോൾ അമ്മ ഇങ്ങനെ അതിശയത്തോടുകൂടി കമ്പ്യൂട്ടറിൽ നോക്കുമ്പോൾ അതിലിങ്ങനെ അക്ഷരങ്ങളിങ്ങനെ ആ സ്ക്രീനിലിങ്ങനെ ഓടുകയാണ്. അപ്പോൾ മഹേന്ദ്ര തൻ്റെ റിവോൾവിങ് ചെയറിൽ, മഹേന്ദ്ര വലിയ സ്റ്റൈലിലാണ്, വലിയ റിവോൾവിങ് ചെയറിൽ ഇങ്ങനെ തിരിയുമ്പോൾ അമ്മ പതുങ്ങി അവിടെ ഇരിക്കും. വഹ ബതാനെ ലഗാ, മാതാജി आपका नाम हमारे पास नहीं है, न ही पशुओं की लिस्ट. पंडितों ठाकुरों ने तो पहले ही अपना रजिस्ट्रेशन करवा दिया है, आप भी करवा लो. എന്നിട്ട് അയാൾ അമ്മയുടെ പേര് ഈ കമ്പ്യൂട്ടറിലെല്ലാം തിരക്കിയിട്ട് പറയാം, അമ്മയുടെ പേര് ഞങ്ങളുടെ ലിസ്റ്റിലില്ല, അമ്മയുടെ മൃഗങ്ങളുടെ പേരും ഞങ്ങളുടെ ലിസ്റ്റിലില്ല. ഈ ഗ്രാമത്തിലെ മറ്റ് പണ്ഡിതരൊക്കെ ഇവിടെ വന്ന് രജിസ്ട്രേഷൻ ചെയ്യിപ്പിച്ചു. ആപ് ഭി കർവാലോ.
അമ്മയ്ക്കൊന്നും മനസ്സിലായില്ല. എന്താണ് ഈ രജിസ്ട്രേഷൻ, എന്താണ് ഈ യന്ത്രത്തിൽ നോക്കുന്നതെന്നൊന്നും അമ്മയ്ക്ക് മനസ്സിലായില്ല. माँ की समझ में कुछ नहीं आया। आश्चर्य से बुधराम को देखने लगी। उसी ने माँ को समझाया, ताई देख उधर, गांव के जितने भी आदमी हैं उनके नाम पशुओं के साथ लिखे हैं। वो देख मेरा भी नाम है, उंगली से बताने लगा. അപ്പോൾ ബുധറാമാണ് എല്ലാം എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തത്. അമ്മ ഈ ഗ്രാമത്തിൽ ഏതൊക്കെ മനുഷ്യരുണ്ടോ അവർക്ക് മൃഗങ്ങളുണ്ടെങ്കിൽ അവരിവിടെ വന്ന് രജിസ്റ്റർ ചെയ്യണം. നോക്കൂ, എൻ്റെ പേരും ഇതിലുണ്ട്, ഞാനും രജിസ്റ്റർ ചെയ്തിട്ടുണ്ട്. जब कोई पशु मरता है या पैदा होता है इसमें दर्ज हो जाता है. നമ്മുടെ വീട്ടിലൊരു പശു ജനിക്കുകയോ മരിക്കുകയോ ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അതിവിടെ രജിസ്റ്റർ ആവും, ഇവിടെ എൻ്റർ ആവും. ദർജ് ഹോന എൻ്റർ ആവും. ഫീസ് ലഗ്തി ഹോ ഉസ്കി, അതിന് നമ്മൾ ഫീസ് പേ ചെയ്യണം. अगर तेरा नाम होता, मिनट में ईमेल करके महेंद्र शहर से 2-4 आदमियों को बुला लेता और शाम तक तेरी भैंस ओबरे से बाहर. അമ്മയുടെ പേര് ഇവിടെ രജിസ്റ്റർ ആയിരുന്നെങ്കിൽ ഒരു പ്രശ്നവുമില്ലായിരുന്നു. മഹേന്ദ്ര പെട്ടെന്ന് ഒരു ഇമെയിൽ അയക്കും, ടൗണിൽ നിന്ന് ആൾക്കാർ വന്ന് അമ്മയുടെ ഈ എരുമ തൊഴുത്തിൽ നിന്ന് വെളിയിൽ വരും. माँ की चिंता बढ़ गई. हैरान परेशान होकर पूछने लगी, पर बुधराम वो भैंस को कैसे फेंकेंगे? അപ്പം അമ്മയ്ക്ക് ഇങ്ങനെ അതിശയം തോന്നും. അമ്മ ഇതുവരെ കണ്ടിട്ടുള്ളത് ഈ ചമാറാണ് ഇതെല്ലാം ചെയ്യുന്നത്. അപ്പോൾ ഈ ടൗണിൽ നിന്ന് വരുന്ന ആൾക്കാർ എങ്ങനെയാണ് ഇത് ചെയ്യുന്നത്? ताई वो लोग शहर से अपनी गाड़ी में आएंगे, तेरी भैंस को ओबरे से बाहर निकालेंगे, ले जाएंगे, उसे काटेंगे पर फेंकेंगे नहीं जैसा हमारे चमार करते हैं. मांस, हड्डियाँ, खाल सब अपने साथ लेते जाएंगे. തായി വളരെ സിമ്പിളാണ്. ചേട്ടത്തി ഇതാ നോക്കൂ, അവർ വണ്ടിയിൽ വരും, ഈ ചത്ത മൃഗത്തിനെ തൊഴുത്തിൽ നിന്ന് വെളിയിലിറക്കും, എല്ലാം കീറി മുറിച്ച് അവരെല്ലാം അവരുടെ കൂടെ കൊണ്ടുപോകും. എല്ല്, മാംസം എല്ലാം. നമ്മുടെ ചമാർ ചെയ്യുന്ന പോലെ അവിടെ ഇവിടെ മാംസകഷ്ണങ്ങൾ കിടന്ന് സ്മെല്ലാക്കൊന്നുമില്ല. ന ഖേത്തോ മേ ഗന്ദഗി രഹി ന ഗിദ്ദോ ഓർ കുത്തോ കാ ഹുഡ്ദങ്. അതുപോലെ കൃഷി സ്ഥലങ്ങളിലെല്ലാം ഇതിൻ്റെ മാംസാവശിഷ്ടവും, പിന്നെ അത് കഴിക്കാൻ കുറേ ഗിദ്ദ് എന്ന് പറയുമ്പം ഈ വൾച്ചേഴ്സ്, ഈ മാംസം ഭക്ഷിക്കുന്ന ബേർഡ്സ്, പിന്നെ പട്ടി, ഇതെല്ലാം ഈ മാംസത്തിന് ചുറ്റും. അങ്ങനത്തെ വേസ്റ്റ് ഒന്നും ഇവിടെ ഇടത്തില്ല അവർ. माँ का सिर चकरा गया, कुछ पल्ले नहीं पड़ा. उठी और बाहर निकलते निकलते एक नज़र बुधराम पर डाली, दूसरी महेंद्र और उसकी मशीन पर. അമ്മയ്ക്കൊന്നും മനസ്സിലായില്ല. വല്ലാതെ വിഷമിച്ച് അമ്മ ആ കടയിൽ നിന്ന് വെളിയിലിറങ്ങും. ഇറങ്ങുന്ന പോക്കിന് അമ്മ ഒരു നോട്ടം ബുധറാമിനെ നോക്കും, പിന്നെ മഹേന്ദ്രനെ നോക്കും, പിന്നെ ആ ഒരു മെഷീൻ, ആ ഒരു കമ്പ്യൂട്ടറിൽ നോക്കും. അബ് ക്യാ കരേ കുച്ച് സമജ് നഹീ ആയാ. ഇനിയും എന്ത് ചെയ്യണമെന്ന് അമ്മയ്ക്കൊരു പിടിയും കിട്ടുന്നില്ല. സടക് पर आकर माँ ने उस दुकान की तरफ फिर देखा. बड़े बड़े अक्षरों में दुकान का नाम लिखा था, m.com. വലിയ വലിയ അക്ഷരത്തിൽ ആ കടയിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന m.com. അപ്പോഴാണ് അമ്മ ഇങ്ങനെ ഒരു കടയുണ്ടെന്നും ഇങ്ങനെയും മൃഗങ്ങളെ ഒന്നുമില്ല. അമ്മ സാധാരണ കാണുന്ന ഒരു മൃഗത്തിനെ വെട്ടി മാറ്റണമെങ്കിൽ കുറേ കത്തിയും കുറേ ആയുധങ്ങളും ഒക്കെ വേണം. പക്ഷേ ഇവിടെ ആകെ 2 കമ്പ്യൂട്ടറും ഇരിക്കുന്നു, 2 പയ്യന്മാരും ഇരിക്കുന്നു. അങ്ങനെ അമ്മ അത്ഭുതപ്പെട്ട് നോക്കുമ്പോൾ അവിടെ ഒരു കടയിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന m.com. അങ്ങനെ SR ഹെർനോട്ട് ജി എഴുതിയ m.com എന്ന കഥയാണ് നമ്മളിപ്പോൾ കേട്ടത്. ഇതിൻ്റെ ക്രിട്ടിക്കൽ അനാലിസിസ്, പിന്നെ ഇതിൻ്റെ ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പർ ഡിസ്കഷൻ, പിന്നെ അദ്ദേഹം ഹെർനോട്ട് സർ ഒരു ഇൻ്റർവ്യൂ തരാമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. ഈ സ്റ്റോറിയെ പറ്റി അതെല്ലാം കൂടി ഇൻക്ലൂഡ് ചെയ്ത് നമ്മളൊരു വീഡിയോ താമസിയാതെ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്നതായിരിക്കും. ഓക്കെ, താങ്ക് യു.